रामकृष्ण हरी महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय यूट्यूब चॅनल माऊली कीर्तन सोहळा या चॅनलवरील उपलब्ध सेवा सप्ताह कीर्तन, जयंती व पुण्यतिथी कीर्तन, भागवत कथा, शिवपुराण, रामकथा, संगीतमय भजन, हरी जागर इतर सर्व धार्मिक कार्यक्रमाचे लाईव्ह शूटिंग प्रसारण यूट्यूबवर करण्यासाठी आजच संपर्क करा. चॅनल प्रमुख श्री गणेश चोपडे पाटील आणि श्री कृष्णा चोपडे पाटील. नाही लेका बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारे. गुड्या तोरणे करीती कथा गाती गाणे बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारे. हळू मारायचं. तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारे. पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो. बाबाजी सद्गुरु दास तुका जयती केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण. तेची वंदो श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारून आता. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे. श्री संताची ही माता चरणावरी साष्टांग करी दंडवत. रामरायाच्या सेवका शरण आलो म्हणे तुका तया माझे दंडवत. कपी कुळे हनुमंत मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांचा या वारकरी संतांचा मस्तक हे पायावरी धमाचा आवाज सोडू नका. प्रस्तुत प्रसंगी सेवेकरता निवडेला अभंग श्री संत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांचा अभंग आहे. आजच्या अभंगामध्ये महाराज भगवंताच्या चरित्राचं वर्णन करतात. भगवंताचे चरित्र अनेक आहेत. काय मथुरात चरित्र केलं, काय गोकुळा चरित्र केलं, पण महाराजांना मथुरेतलं घेतलं नाही, कुठलंच घेतलं नाही. महाराज म्हणले गोकुळच्या सुका अंत पार नाही लेका बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारे. हा काल्याचा अभंग आहे, हा काल्याचं कीर्तन आहे. प्रतिवर्षाप्रमाणे ह्याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह भव्य दिव्य स्वरूपामध्ये चालू आहे. अन्नदान, दुपारती, काकडा आरती, भागवत कथा आहे. तुकाराम महाराज कुपटेकर यांची भागवत कथा आहे. दुपारती सर्व भजनी मंडळ, मृदंगाचार्य, गायनाचार्य, महिला मंडळ, पुरुष मंडळ, सर्व गावकरी मंडळाच्या वतीने मला दिलेलं बाळासाहेबांना निमंत्रण. बाळासाहेबांनी फोन केला. म्हणले महाराज दरवर्षीचा आपला नियम दरवर्षीप्रमाणे याही वर्षी
7 दिवस सप्ताह आहे म्हणले, तुमचा दिवस कोणचा घालायचा आहे? मी म्हणलो कोणचाही घाला, तुम्हाला जे घालू वाटेल ते घाला. ते म्हणले तुमचा शेवटला ठेवू म्हणले. मी म्हणलं शेवटला त्याच्या मनावर. हा, शेवटचा दिवस गोड व्हावा माणिकराव, बरोबर आहे का? मी म्हणलं शेवटचा ठेवा, काय हरकत नाही. विनोदाचा भाग सोडून द्या. माझ्याकडे आलेली सेवा सर्व कमिटीच्या वतीने, सर्व गावकरी मंडळाच्या वतीने, सर्वाच्या वतीनं मला दिलेलं बाळासाहेबांना निमंत्रण. त्या निमंत्रणाला मान देऊन ह्या कार्यक्रमाला सुरुवात. आल्या आल्या सर्व पोरायला त्यानं नाश्ता केला, चहा पाणी सर्व व्यवस्थिशीर झालं. पुन्हा दत्तरावच्या घरी गेलो, चहा घ्यायला. दत्तरावच्या माणसं म्हणले, महाराज चहा घेता का कापे घेता का दूध घेता का फाशी घेता? फाशी म्हणले नाही तर. सगळं व्यवस्थिशीर झालंय. आता मला टाइम किती ते तुम्ही सांगा. देवकर महाराज टाइम किती आहे? कुठे गेले बाळासाहेब? टाइम मला टाइम सांगा. दिगंबरराव कुठे? 2 वाजेपर्यंत. 2 का 2:30? बरोबर. आपल्याला आहेत आमचे तानाजीराव येऊन बसले पुढे आहेत, मी बघितलंच नाही. ते म्हणाले 2 तास तुमचा जे नियम आहे ते नियमाप्रमाण, त्याच्या फक्त 10-5 मिनिटं इकडं तिकडं होईल. जास्त वेळ नाही. स्वयंपाक होणे आणि इकडे जे विठ्ठल होणे एकच. असं दोन्हीच्या मधामध्ये कीर्तन सोडायचं, तसं काही गडबड नाही. आता गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. संत तुकाराम महाराजांना गोकुळच्या लोकांचं वर्णन का केलं असं? पुराणामध्ये जास्त गावाचे नाव आहेत, थोड्या गावाचे नाव आहेत. पंढरपूरचं नाव आहे, देहूचं नाव आहे, पैठणचं नाव आहे, असे काही क्षेत्राचे नाव आहेत पुराणामध्ये. त्याच्यामध्ये महाराजानं पूर्ण गोकुळच्या लोकांचं वर्णन केलंय. ज्या अर्थी महाराज त्या गोकुळच्या लोकांचं वर्णन करायले, त्या अर्थी त्या गोकुळच्या लोकांना काय केलं हे बघायचं आपल्याला. लोका म्हणलेत महाराज, गोकुळीच्या सुखान अंत पार नाही. लोका शब्द वापरला. लोका म्हणजे सगळ्याला आलं, बरोबर आहे का? त्या लोकांनी नेमकं काय केलं एवढं तुकाराम महाराजांना त्या गावाचं वर्णन केलंय. अहो, तुमच्या गावाचं वर्णन, तुमच्या गावाचं नाव कशामुळे प्रसिद्ध आहे? कोणचं भोगाव म्हणतात? देवीचं भोगाव. मग त्या देवीच्या नावानं तुमच्या गावाला नाव प्रसिद्ध आहे. आता 2-4 भोगाव आहेत, कोण्या भोगावला जायचं? म्हणजे देवीच्या भोगावला जायचं. पण देवीच्या नावानं का होईना पण तुमचं गाव प्रसिद्ध आहे का नाही? तसं गोकुळातल्या लोकांनी नेमकं काय केलं? लगे तुकाराम महाराज एवढं त्या गोकुळातल्या लोकांना वर्णन करालेत. गोकुळच्या सुखानं अंत पार नाही लेखा. ते म्हणले गोकुळातल्या लोकायला एवढी सुखाची प्राप्ती झाली, एवढं सुख प्राप्त झालं, एवढं सुख प्राप्त झालं म्हणले त्याला अंतच नाही. त्याचं कारण काय? ज्या भगवंताकडून आपल्याला सुख मिळणार आहे, ज्या भगवंतापाशी सुख आहे, ज्या भगवंतामुळे आपण सुखी आहेत, ज्या भगवंतामुळे आपण जगलोत, ज्या भगवंतामुळे आपण जिवंत आहेत, ज्या भगवंतामुळे आपल्याला खायला प्याला माती दगड काय असेल ते देते, तो भगवंतच तिथं गोकुळामध्ये जाऊन राहिलाय. म्हणजे आता काय कमी? अरे सर्व लोक रात्रंदिवस त्या भगवंताचं नाव घेतात. सकाळी झोपेतून उठून संध्याकाळी झोपेपर्यंत, जेव्हा मला सुखाचं ठोय, एक नारळ फोडायचं, झिंजा मोहरी टाकायच्या, एक कुटका ठेवायचा, जाताना म्हणायचं मला सुखाचं ठोय, माय बायकोला माय जावायला मला येवायला. एवढं देवाला एवढं समजतं का? एवढ्या कुटक्यावर सुखाचं ठेवायला? देवा मला सुखाचं ठोय. सगळे लोक त्या देवाच्या पाठीमाग आहेत. मग एवढे हे सगळं जग जर त्या देवाच्या पाठीमाग आहे तर तो देवच तिथं आहे ना. मग तिथं काय कमी सुखाला? सगळं सुख आपल्याला कोणापासून येत आहे? आपल्याला सुखाची प्राप्ती कोणापासून आहे? आपण सुखी किंवा दुःखी कोणापासून राहतो? देवाच्या मनात आलं तर तेव्हा देव सुखी ठेवतंय. देवाच्या मनात आलं तर तुम्हाला देव लगेच पालत केल्याशिवाय, लगे पालत उताना करायचा हात कोणाच्या हातात आहे? लोक म्हणतात काय पहिलं बरं होतं म्हणले, काय ते 2-3 आवतं चालायचे काय, ते आता सगळं इचकून गेले. इचकिलंय का इचकिलंय? त्यानं इचकलं नाही, इचकिलंय. इचकायचं काय, खालीवरी करायचे हे त्याच्या हातात आहे. मग तो भगवंत तिथं आहे. महाराज म्हणतात सर्व सुखाचे आगर म्हणे नरारे सोनार. सर्व सुखाचे आगर
बाप रखमा देवीवर, सर्व सुखाचे आगर जनी म्हणे सारंगधर, सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवीवर. त्या देवापाशी सर्व सुख आहे आणि ते सुखच गोकुळामध्ये नांदाले, मग तिथं काय कमी आहे? देवाची आठवण केली की सुखाची प्राप्ती होती. सगळे रात्रंदिवस त्या देवाचं चिंतन करलेत, मला सुखाचं ठेवी म्हणून. मग ते सुखच तिथं नांदायले. कुठं? गोकुळात. इथला वरला आवाज कमी करा, मधला आवाज द्या जरा थोडा. लाऊडस्पीकरवाले आडगावकर, वरला थोडा कमी करा आणि हे मधला साऊंडचा द्या. सुख त्या गावामध्ये नांदायले. मग तिथं काय कमी महाराज देवापाशी? त्या लोकायला काय कमी आहे? काय कमी त्या लोकायला? महाराज म्हणले, बरं नुसतं देवच आहे का देवासंग लक्ष्मी? देव बी तिथंच आहे. आता जिथं देव आहे तिथं लक्ष्मी राहणार. जिथं देव आहे तिथं लक्ष्मी देवाला सोडून राहत नाही. आणि जी लक्ष्मी देवाला सोडून राहती ती लक्ष्मी नाही. जी लक्ष्मी देवाला सोडून कधीच राहत नाही तिला म्हणायचं लक्ष्मी. ऐका पुढचं नीट. जी लक्ष्मी देवाला सोडून राहत नाही तिला म्हणायचं लक्ष्मी. आणि जी लक्ष्मी देवाला सोडून राहती तिला म्हणायचं अवदसा. काय म्हणायचं? काय म्हणायचं? अवदसा म्हणजे काय नेमकं? अवदसा म्हणजे काय? जी लक्ष्मी देवाला सोडून राहत नाही तिला म्हणायचं लक्ष्मी. आणि जी लक्ष्मी देवाच्या बाजूला राहते तिला म्हणायचं अवदसा. कोणी म्हणता ना अवदसा काय काढी भानगड? तुम्ही सांगू तो अवदसा म्हणजे नेमकं काय? महिला मंडळाला माहित आहे. महिला मंडळ, तुमच्या घरामध्ये लक्ष्म्या दोन असतात का एक असतात? बोला कोणीतरी. दोन असतात ना. मग जगामध्ये लक्ष्मी एक आहे का दोन आहेत? जगामध्ये देवाच्या पत्न्या लक्ष्मी किती आहे? एकच आहे ना लक्ष्मी. मग लक्ष्मी जर एक आहे तर तुम्ही या दोन कुठल्या बांधताय? शेजारीन कोण आणून बसली तिच्या जवळ? ही कोण आहे? देवाची लक्ष्मी तर एकच आहे. मग ही दुसरी कोण बसली शेजारी आणून? त्या लक्ष्मीचं खाणं वेगळं असतंय आणि त्या अवदसाचं खाणं वेगळं असतं. खरंय खोटंय? तिचं आंबाड्याची भाजी, उकडेले फळं हे त्या अवदसाला, लक्ष्मीला वेगळंच खाला असते. एक अवदसा असते आणि एक लक्ष्मी. पुढचा आहे का? जर तुम्ही त्या भगवंताची सेवा केली तर ती लक्ष्मी घराच्या बाहेर जात नाही. जर तुम्ही त्या भगवंताची नाही सेवा केली की ती बाजूला उभा टाकलेली असते ना अवदसा, ती घरात घुसते आपल्या. म्हणून त्या ठिकाणी लक्ष्मी बी नांदायली आणि देव बी. म्हणून महाराज म्हणाले गोकुळीच्या, काय झालं महाराज गोकुळामध्ये सांगतो ऐका. घरोघरी झाला लक्ष्मीचा वास, दैने दरिद्र्यास त्रासाला. घरोघरी झाला लक्ष्मीचा वास, दैने दरिद्र्यास
त्रास आला बरोबरी झाला लक्ष्मीचा वास बरोबरी झाला लक्ष्मीचा वास. छेटू जाऊ नको लांब जरा लांब ठेवतो खेटायला घरोघरी झाला लक्ष्मीचा वास दैन्य दरिद्र्यास त्रास आला. ऐका आज तुमच्या सप्त्याचा शेवट आहे आणि आज हनुमान जन्म आहे हनुमान जयंती बरोबर आहे. दुधात साखर आहे. एक तर हनुमान जन्माचा कार्यक्रम बी झाला मोठा भव्य दिव्य आणि एक तर सप्त्याचा काल्याचं कीर्तन बी झालं. हनुमान जन्मही झाला हनुमान जयंती झाली आणि काल्याचं शेवटचं कीर्तन झाले म्हणजे डबल तुम्हाला हनुमान जयंती करायची गरज नाही. आई ती दुधामध्ये साखर झाली मला. आज हनुमंतरायाचा जन्म आहे. ऐका रामाचा जन्म हनुमंतरायाचा जन्म आणि कृष्णाचा जन्म हे तिघ सारखे नाहीत. राम आणि कृष्ण या दोन्ही मध्ये 36चा आकडा आहे. राम आणि कृष्ण दोन्हीचा काय 36चा आकडा आहे. 36चा आकडा याचा अर्थ काय. रामाचा जन्म आहे दुपारी 12 वाजता. रामाचा जन्म राजवाड्यात आहे बरोबर आहे. आणि कृष्णाचा जन्म आहे बंदीखान्यात आणि रात्री 12 वाजता. मग 36चा आकडा नाही तर काय. याचा जन्म दुपारी तर याचा जन्म संध्याकाळी. याचा जन्म रामवाड्यात राजवाड्यात याचा जन्म बंदीखान्यात. बरं कृष्णाचं चरित्र वेगळे रामाचं चरित्र वेगळे. कृष्णाचं चरित्र कसं आहे रामाचं चरित्र कसं आहे आणि मग मारुतीरायाचं कसं आहे सांगतो. आज हनुमान जन्म आहे ना. कृष्णाचं चरित्राचा फक्त उच्चार करायचा आणि रामाच्या चरित्राचं काय करायचं मोठ्यानं बोला आचरण करायचं. राम कसे वागले कसे होते काय करीत होते त्याचं आचरण करायचं. राम एक पत्नी एक वचनी एक बाणी होते. आपण राम एक पत्नी एक वचनी एक बाणी होते. आपला तसं आहे का. आपला मेळच नाही काय. म्हणून रामाच्या चरित्राचं आचरण करायचं आणि कृष्णाच्या चरित्राचा उच्चार करायचा. चरित्र ते उच्चारायण केले देवे गोकुळे. गोकुळात चरित्र केलं त्याचा फक्त उच्चार करायचा आणि रामाच्या चरित्राचं आचरण करायचं. रामानं असं केलं म्हणून आपण करायचं नाही. कृष्णानं तसं केलं म्हणून आपण करायचं नाही. मारुतीरायानं दिवसा माणसं फुकले म्हणून आपण एखादं झोपडं कुठं फुकून द्यायचं. मारुतीरायानं तानाजी मामा दिवसा माणसं मारलेत का रातच्या मारलेत. दिवसा माणसं मारले नो. बरं 1-2 मारले का हजारानं लाखानं मारले. हा लाखानं माणसं मारले. कोण मारुतीरायानं लाखानं माणसं असे लंका फुकूनच दिली महाराज राखेत टाकून ढन 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 ढन. किती लोक मेले असताना किती लोक जळाले असताना कोण काम केलं हे. मग मारुतीरायानं लंका फुकली माणसं मारली म्हणून तू जर एखादं माराय जाशील तर तू मरेपर्यंत कुठं बसणार. मारुतीरायाची आपण बरोबरी करायची का करायची नाही. मारुतीराय संत आहेत आणि कृष्ण हा देव आहे. राम हे देव आहे. कृष्ण भगवंतानं असं केलं म्हणून आपण. बरं मला सांगा तानाजी मग कृष्णाला बायका किती होत्या. 16,108. मग असं तानाजी सारखं एक भोळ माणूस पुढं बसल्यानं कीर्तन ऐकलं काल्याचं कीर्तन ऐकलं आणि घरी गेलं. बायकोला मला हे घे प्रसाद. बायको म्हणली काय निघाल तर काल्याच्या कीर्तनात भगवान महाराजांना काय सांगितलं. आहे ना दुसरं काय सांगाव ना. अगं म्हणला बघत बघत त्या कृष्णानं 16,108 बायका केल्या. ती म्हणली तुला काय करायचे त्याच्यावर. नाही ना इतक्या बायका एकट्या माणसाला काय करायच्यात म्हणाले. हे घरी जाऊन म्हणाले बायकोला काय घेणं नाही देणं नाही. बायको म्हणली का तुला लुगडं घ्यायचंय का घर बांधायचंय ते करीन ना काय करायचं. नाही ना एकट्या माणसाला एवढ्या बायका काय करायच्यात. बायको म्हणली बस आजपासून कीर्तनला जायचं नाही. मी जाणार म्हणली उद्या पोतीला तू घरी झोप. मग हे घरी झोपले बायको आली पोतीला. पाराव पोती चालू होती. तिनं पोती ऐकली घरी गेली. हे झोपले होते म्हणली उठा या प्रसाद. मग हेनं दिला प्रसाद. मग हेनं विचारलं बायकोला अगं पोतीत काय निघालतात. ती म्हणली माय द्रुपतीनं बघत बघत 5 नवरे केले.
ते म्हणला तो म्हणणं काय नाही ना उगं म्हणायले म्हणले देवानं केलं म्हणून आपण तिथं नादी लागायचं. अरे सगळं जगाचा मालक आहे ते. बरं मारुतीरायानं केलं म्हणून आपण करायचं नाही. मारुतीरायानं काय केलं, दिवसा माणसं फुकलेत, एक नाही कोट्यावधी लोक मारलेत. पण महाराज म्हणतात लागो नेदे पाप पुण्य अंगा. कशामुळे मारुतीरायाला पाप पुण्य लागलं नाही? मारुतीरायानं काय काम केलं महाराज त्या देवाचं, म्हणून एवढं देवानं मारुतीरायाला माफ केलं. काय केलं मारुतीरायानं देवाचं, काय केलं सांगा? मारुतीरायानं एकच केलं महाराज, रात्रंदिवस सेवा केली रामप्रभूची, आणि त्याच्या बदला काय मागितलं नाही. खाला सुद्धा मागितलं नाही, घर राहायला सुद्धा मागितलं नाही, दागिने मागितले नाही. मारुतीरायानं रामाला काहीच मागितलं नाही. राम प्रभू हे जगाचे मालक म्हणून देवानं लक्ष केलं की आयुष्यभर मारुतीरायानं माझी सेवा केली. काय महाराज मारुतीरायाला देवानं वरदान दिले हो. असं एकच गाव दाखवा बरं, या गावामध्ये मारुतीचं मंदिर नाही. दाखवा. एक मिनिट ते कसं ह्याच्या पुढे माहित आहे ना, ते इकडून म्हणा मग माहित तर माहित. रघु बरोबर आहे. आपल्याला लक्ष आहे का, मारुतीरायाचं मंदिर नाही असं गाव तुम्हाला भेटायला काय? तुमच्या गावात एक दोन तरी असतात, एकच आहे का? आमच्या गावामध्ये 5 मंदिर आहेत मारुतीचे. 5 आहेत आमच्या गावात. इथं किती आहेत? 2 आहेत म्हणाले तेव्हा देवकर मामा म्हणाले 2 आहेत. हा हो, पण ते गावातलंच आहे ना. 2 मंदिर आहेत तुमच्या गावात. मग असं मंदिर नाही असं मारुतीरायाचं दाखवा बरं. येऊनी जन्मला मरकट तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, हनुमंत मना वया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे करिता हनुमंताचे स्मरण, विघ्न ते होय निर्विघ्न, स्मरणे सुर्लभे ब्रह्मज्ञान, कथा पावन हनुमंते. दुःख भंजन आरती नंदन, सुनलो मेरी पुकार, भवन सुत विनती वारंवार, भवन सुत विनती वारंवार. दुःख भंजन आरती नंदन, दुःख भंजन आरती नंदन, सुनलो मेरी पुकार, भवन सुत विनती वारंवार, भवन सुत विनती वारंवार. तुमच्या एवढं होईपर्यंत तुम्हाला म्हणू देईन का ते? तुमच्या वयामध्ये येऊ दिवस ते कसं म्हणणार होईल? तुमचं वय किती आता? 42. ते फक्त 13 वर्षाचं. तुमच्या वया 75 येऊ दिवस ते तुम्हाला कोणाला मलाही म्हणत नाही, तुम्हालाही म्हणत नाही. माणिकराव बरोबर का? ते फक्त माझ्याकडं 9 महिने झालं, माझ्याकडे फक्त 9 महिने झालं, फक्त 9च महिने झालं शिकायला आहे. 9 महिन्यामध्ये त्यानं कीर्तन केले 7 कीर्तन केले त्याने 9 महिन्यात. नंबर 1चा पकाच वाजित येते फक्त 7 महिन्यात. 8वा महिना सुरू आहे आता. 8च महिन्यामध्ये जसं तुम्ही दोघं वाजवले तसं वाजते पकवाज. नंबर 1चं कीर्तन करते ते. 7 कीर्तन झाले त्याचे. आता अनेक 2-3 कीर्तन आहे त्याचे. पूर्ण दोन्ही हरिपाठ पाठ आहे त्याला. आणि ते चाली कसं म्हणते तुम्ही आता ऐकले. ते कसं कीर्तन करते बाळासाहेब, 1-2 मिनिटं ऐका त्याचं कसं बोलते ते. तुम्ही उत्तर द्या. तानाजी मग तुमच्या जेवढ्या गावामध्ये मूर्त्या आहेत ना, मूर्त्या ह्या मूर्त्या घडून बसलेल्या आहेत का आपण मध्ये बसल्यात? होय देवकर मामा, मूर्ती घडून मधात बसितात का कसं बाळासाहेब? विठ्ठल रुक्माईची मारुतीची मूर्ती घडून बसिता का कसं? मग मूर्ती घडविणारा माणूस असते का नाही एखादा? तुम्ही बघितलं असाल मोबाईल मध्ये. मूर्ती घडविणारा माणूस असते का नाही? मूर्ती घडविणाऱ्या माणूस मूर्ती घडल्याच्या नंतर मंदिरात बसल्याच्या नंतर लोक तिच्या पाया पडतात. का आधी पाया पडतात तुम्ही?
बसील याच्यानंतर मग कोण घडीली ती मूर्ती, त्याचं काय नाव आहे? काय नाव त्याला म्हणतात? शिल्पकार. बरोबर आहे. आता काही माणसानं ऐकलं असेल मोबाईल मध्ये, काही माणसानं न ऐकलं असेल. फक्त त्याचं कशी ट्युनिंग आहे बोलायची एवढं त्याचं म्हणून घ्यायचंय आपल्याला. काय म्हणला मूर्तिकार? देवाची मूर्ती बनवणारा, इको कमी कर. देवाची मूर्ती बनवणारा एके दिवशी देवाला म्हणतो की हे देवा, तू पण मूर्तीच बनवतो आणि मी पण मूर्तीच बनवतो. तू पण कलाकारच आहेस आणि मी पण कलाकारच आहे. तू माझ्यासारख्या असंख्य मूर्त्या बनवून या पृथ्वीतलावर पाठवल्या आणि मी तुझ्यासारख्या असंख्य मूर्त्या बनवून या पृथ्वीतलावर विकल्या. पण हे देवा, त्यावेळेस खूप लाज वाटते. जर तू बनवलेले पुतळे आज एकमेकांसोबत भांडण करतात आणि मी बनवलेल्या पुतळ्यांच्या समोर लोक डोकं ठेवतात, लोक त्यांच्या चरणावर नतमस्तक ठेवतात. है की नाही तानाजी ट्युनिंग बोलण्याची? तुमच्या जीवनात काही करा तुम्ही. तुम्हाला घर बांधता आलं तर बांधा. विचार करा माझ्याकडे काय बोलायला तू. घर बांधता आलं तर बांधा, बांधू नका पत्रात राहा. शेत घेता आलं तर घ्या, घेऊ नका लोकांच्यात नोकरी करा. तुम्हाला चांगलं खाता आलं तर खा, खाऊ नका. पण लेकराला संस्कार लावल्याशिवाय राहू नका. तुमच्या जीवनामध्ये संपत्ती महत्वाची नाही, संपत्ती महत्वाची नाही, संपत्ती महत्वाची नाही. तुमच्या जीवनामध्ये संतती महत्वाची आहे. जर तुमची अवलाद चांगली असेल, संतती चांगली असेल, तर तुम्ही झाडाखाली म्हणा, घरामध्ये बसून आनंदानं भाकर खाता. जर तुमचंच पोरग जर तिकून पिऊन येऊ लागला, असं डुलत येऊ लागलं, तर तुम्ही काय करणार? काय नाही, रडत बसणार. तानाजी मामा घरी बसले, पोरग आलं तिकून पिऊन असं डुलतच आणि बापालाच म्हणाले, पप्पा पप्पा तुम्ही माया करता काय केलं सांगा. ते म्हणले, ते सांग तुला काय केलं ते. बाप करी जोडी ले गुराची उडी, बाप करी जोडी ले गुराची उडी. तिथं कलाटणी कशी आहे हे तुम्हाला म्हणणारा कळत आहे, बसलेल्या माणसाला नाही कळत. तिथं कलाटणी कशी सांगू का? एकाएकी केला मिरासीचा धनी, एकाएकी केला मिरासीचा धन. त्याला मला 8 दिवस लागले हे डोसक्यात बसवायला, 8 दिवस. बरं तानाजी मग चाल म्हणलेली कोणची गोष्ट जीवनात कळावी का मिळावी? तुम्ही ह्याच गावचेत का? हा, बोरजेचे. काय नाव? सुनील भाऊ. वस्तू कळावी का मिळावी? कळावी. बरोबर आहे. माणूस जळका असाव का माणूस मळका असाव? नाही तुम्ही म्हणू नका काही, त्याच्याकडून घेऊत ना काहीतरी म्हणून आपण. माणूस जळका असाव का मळका असाव? हा, मळका असाव पण जळका नसाव. माणसं जास्त जळके आहेत का मळके? जळके. कोण्या गावात? ह्या गावात. काय बाळासाहेब ते म्हणा, मी म्हणलो कोण्या गावात जळके? ते म्हणा ह्याच गावात आहेत. सुनील भाऊ म्हणाले ह्याच गावात जळके लोक जास्त. माणसाचे वस्तू कळावी हो माणसाला. कळ नाही गेल्यास काय? आता आम्ही चाल गुरुजीनं चाल म्हणली पोरा संग, ही चाल म्हणलेली कळणं महत्वाचं आहे का चाल म्हणणं महत्वाचं आहे? अहो चाल म्हणली हो दत्तराव, तुम्ही मग काय म्हणलेत बैठकीत? चाल म्हणली मी भारी
पण एक माणूस म्हणला काय महाराज ढोरावणे आडाले म्हणला. काय डोसक्यात आणून घ्यावं काय? अहो वस्तू तुम्हाला मिळाली ना, ती वस्तू कळाली पाहिजे. कळणं गेल्या सुनील भाऊ तिचा काय उपयोग नाही. प्रमाण देतो तुम्हाला, ऐका. जन्माली वाया गेली, भक्ती नाही केली, माझी माझी मनोनिया गुंतो गुंतो मेली. अहो कळणं गेल्यास काय उपयोग आहे? जीवनामध्ये कळणं महत्वाचे. सांगू का एक दोन विनोद सांगू का नको बाळासाहेब? हा दिगंबरराव कुठे बसलेत आहेत का? विनोद सांगू का एक दोन? कळणं महत्वाचं आहे हो सुनील भाऊ, मिळणं महत्वाचं नाही, कळणं महत्वाचं आहे. या सुनील सारखा एक माणूस पोलीस स्टेशन मध्ये बेलनं घेऊन गेला. बेलनं असते ना चपात्या लाटायचं, बेलनं घेऊन गेला सुनील भाऊ. बेलनं गेलं, पोलीसवाले म्हणले का आलेत? सुनील भाऊ हे बेलनं जप्त करा म्हणला. ते म्हणले काय झालं काय? मला एका बाईनं मला फेकून आणले, गुडघ्याला लागले माया. पोलीसवाले म्हणले तिच्या नवऱ्याला सांगा ना. तिचा नवरा मीच आहे म्हणला. कोण्या भूताला सांगू का मला? आता कळायला पाहिजे का नाही? आता कळ नाही गेल्यास का डोसक्यात हाणून घ्यावं का? कोणची गोष्ट जीवनात काय पाहिजे कळाली का? कळणं महत्वाचे. कळणं गेल्या उपयोग काय? आता हे पोरं विद्यार्थी ते शाळामध्ये. पोरं तुम्ही शाळामध्ये कितीला आहे? तू 8वीला, 6वी. तू 8वीच्या पोराला 100 मधून 1 काढा, खाली किती राहिले? 99. कोणाचा आहे तो? टाळ्या वाजवा. 100तून 1 काढा, खाली 99 राहतात. 100तून 1 काढा, खाली 99 राहतात का? तूही मुंडी हलवायलास. 100 मधून 1 काढा, बाजूला उडून टाकला, खाली किती राहिले? खाली 10. कोण आहे तो मास्तर? 100 आकड्यातून 1 आकडा उडीला, एकाचा आकडा उडीला, खाली किती राहिले? म्हणजे लोक कसा म्हणला 10. अहो लेकर ते आता कळालं का नाही रे? काय नाव तू? कृष्णा. कळालं का आता? 100तून 1 उडीला, खाली किती राहिले? 0. ते म्हणाले 90, तू म्हणाला 10. कसा मेळ लागन? मास्तर म्हणेन हे शिकले का तुला? ओ कृष्णा, तुझ्या गावात आड आहे का नाही कुठं? हिर आड हा आहे ना. मग त्या आडावर एवढा गज टाकला, गज असा आडवा गज टाकला, आणि ते तिकून कोंबडं उडत उडत आलं आणि त्या गजावर बसलो. गजावर बसलं आणि त्यानं तिथंच अंडा दिलं. इरीत पडन अंड का त्या कोंबड्या त्या गजावर राहील? सांग कृष्णा. हा गजावर बसन ना. कोंबड्यानं अंडा द्यायला कुठं बसणार? गजावर. कोंबडा अंडा देत असते. अरे यालाच कीर्तन म्हणतात ना. आम्हाला पैसे लोक याच्यामुळे देतात, त्याच्यामुळे कीर्तन शिकावं लागते कृष्णा. बरोबर आहे का नाही? या वयातच माणसाला नाही ते काय काय गावचे लय पोरं इथे तर महाराज देवकर मामा तुम्हाला काय सांगा. असंच एक दिवशी गाडी घेऊन आलो. या कृष्णा एवढं पोरग वाटत उभा होतं. मी म्हणलं ते गाय वासरू हान बरं कोणाचं आहे? म्हणलं हानी ना. म्हणलं मला माहित नाही कोणाचं आहे ते. अरे म्हणलं कोणाचं आहे? मला माहित नाही. मला वासरू माहित आहे. म्हणलं कोणाचं आहे? गायचंच आहे. म्हणलं कोणाचं आहे काय? आवलंय चित्र गाव काय काय गावचे. मला एका गावामध्ये एका पोरानं फसिलं. माणिकराव तुम्हाला काय सांगा. महाराज म्हणला चला घरला चहा प्याला. अरे मी म्हणलं मी चहा घेत नाही. म्हणलं दूध घ्या. मी गेलो बाजूवर बसिलं आणि बाजूवर बसल्या. मी म्हणलं ही म्हैस आहे का? दूध देते का? म्हणला म्हैस दूध देत नाही. म्हणलं मग तिचं काढावं लागतंय. असे काय पोरं महाराज इथे. पण तुमच्या गावचे पोरं चांगलेत, समोर बसलेत, पद्धतशीर बसलेत. गर्दा करायचा नाही. या मी संस्कार सांगितले तुम्हाला. संस्कार 3 गोष्टी जगामध्ये विकत भेटत. हे लेकरा करता सांगालो. 3 गोष्टी जगात विकत मिळत नाहीत. भूक विकत मिळत नाही, झोप विकत मिळत नाही, आणि संस्कार विकत मिळत नाहीत. मग ह्या लेकराला संस्कार लावणं महत्वाचं का नाही? ह्या कृष्णा एवढं पोरग कीर्तन सुटलं मी जाऊ लागलो असं घरला बाळासाहेबाच्या घरी जेवायला. तर तिथं वाटत उभा टाकलंय आणि तंबाखू खाले. मी म्हणले टीचभर नाहीस कोणाचा आहेस रे? जा म्हणला तुम्हाला काय करायचंय? अरे तुला लाज वाटते का? म्हणलं टीचभर नाही तंबाखू खाला. जा म्हणला मी बापाला भेट नाही, गावाला भेट नाही, सरपंचाला भेट नाही, कोणालाच भेट नाही. तंबाखू चोळणं चालूच. कोणालाच भेट नाही मला, बापाला भेट नाही मला, मी तंबाखू खाणं. तुम्हाला काय करायचं? मला माहिती तंबाखू आहे.
तितक्या त्याचा बाप काय म्हणू, अय कृष्णा तू म्हणलास ना बापाला भेट नाही आधी, मग तितक्यात तुझा बाप आला तंबाखू चोळलास. मी म्हणलं आता काऊन लपलास, म्हणला ह्याच्या मला नाही, ह्याच्यातली अर्धी मागते म्हणला मग बाप. असं तर नाही ना. लेकराला संस्कार महत्वाचे, तो संपत्ती महत्वाची नाही तुमची. अहो 2 मजली ना 10 मजली बिल्डिंग बांधली हो तुम्ही, 10 मजली बिल्डिंग बांधली म्हणजे त्या माणसाला सुख आहे का? 3ऱ्या 4थ्या मजल्यावर जाऊन लढू लागलं ढसा ढसा, खाली पोरग शिवाय देऊ लागलं उभ्यानं. तुम्ही काही करा पण एकच करा जीवनामध्ये, लेकराला संस्कार लागा. हे कलियुग आहे. भगवा बाळासाहेब महाराज म्हणले, महाराज एवढे लोक बिघडत म्हणले मोबाईल ना, लेकरू लहान म्हणले मोबाईल घ्याले आणि कोपऱ्यात जाऊन बसाले. आता तुम्हाला कळण झाला मोबाईल, आता तुम्ही थकलेले तुम्ही, आता हे जुने माणसं द्यायला नाही मोबाईलचं. तुम्हाला कळत आहे का तुम्हाला मोबाईल मधलं काहीच नाही, पण दिला पोरानं घेऊन बापाला मोबाईल. म्हातारा माणूस, बाबा कवा बाबा लाव जा म्हणला, मग एक दिवशी लावला त्यानं मोबाईल. मग ते हे काय उचलल्या कळालंच नाही याला उचलायचं लावायचं. पोरग म्हणला पप्पा 3दा बाबा तुम्हाला मोबाईल लावला, ते म्हणला मी ॲव्हरेज मध्ये नव्हतो म्हणला, लग्नाला लागला नाही. कशात नव्हतो, यायला कव्हरेज म्हणतात ना ॲव्हरेज मध्ये म्हणा. अरे मोबाईल एवढे एडे झालेत महाराज. असा रस्ता होता उभा, एक माणूस बोलायला मोबाईल मध्ये असं बोलत 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 त्याचं घर जवळ आलं महाराज. 2-3 घर एका सोयीनं होते, मोबाईल मध्ये बोलत बोलत दुसऱ्याच घरात गेले. गेलं गेलं त्याची बायको तिथं मोबाईल बघत बसली होती. तिला वाटलं नवरा आला काय की म्हणून तिने ताब्या घेतला, पाणी दिला, त्यानं पिलं पाणी. तिचा ओरिजिनल नवरा आला, मला हे घर चुकलं का काय रे, मला हे माणूस कोणी येऊन बसले. म्हणजे एवढे माणसं त्या मोबाईल मध्ये गुंग झालेत महाराज. उठलं की ते मोबाईल, कुठे जा तुम्ही, कुठे बघा तुम्ही माणूस सारखं का. आमच्या गंगाखेड तालुक्यात 3 पोरं येडे झालेत, येडेच पागल झालेत, नुसतं असं करलेत. ते बोटच हलवायला. फार विचित्र काळ आहे महाराज. हे सत्ययुग नाही, हे कलियुग आहे. कलियुगातलं वातावरण आहे का, कलियुगातलं वातावरण तुम्ही मग सांगितलं ना बाळासाहेब, या कलियुगातलं वातावरण आहे का. ऐका कलीचे महिमान, असत्यासी रिजले जेन, पापा देती अनुमोदन, करीती हेळन संताचे. पुत्र तो होईन पित्याचा वैरी, भरतार सोडून घरोघर हिंडतीन नारी. 18 जाती एका ठिकाणी जेवतीन, थोर थोर पर्वत उडून जातीन. बहीण भावाचा युवा होईन, 5 वर्षाची नारी भरतार मागेन, 6 वर्षाची नारी गर्भीण राहीन. मर्दाचे होती हाल आणि गांडू भडवे रंगलाल. मद्यपानाची शिराणी नवनीता पुसेना कोणी, खेळवाल्या व्यभिचारणे दैन्यवान पतिवर्ता विठाला विठाला. विठ्ठल जय जय
विठाला विठाला एक थोडा एक तास बरं आपला अर्धा तास एक तास भगवंताच्या चरित्राचं आपल्याला वर्णन करायचं. भगवंतापाशी सर्व सुख आहे परमाना म्हणून टाकले. भगवंतापाशी सर्व सुख आहे आणि ते सुख गोकुळात नांदू लागलं. महाराज म्हणले गोकुळीच्या सुखा अंतपार नाही, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. त्या भगवंताच्या भोवताल सुखाची प्राप्ती. दोन ठिकाणी सुख आहे, एक संतापाशी आणि दुसरं देवापाशी. सुख एक हेची ठाई आणि बहुपायी, सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरे. ज्ञानाबाई अलंकापुरे शिवपीठ हे सुनाट. ज्ञानाबाई तेथे मुकुट सर्व सुखाची लहरी, सर्व सुखाची लहरी. ज्ञानाबाई अलंकापुरे. ज्ञानाबाई अलंकापुरे. त्या सुखाचं वर्णन करायचं. कोणी म्हणतात भगवंत हे सर्वांची परीक्षा घेतल्याशिवाय आपल्याला सुख देऊ शकत नाही. देवानं देवाच्या बापाची परीक्षा घेतली तर तुमची आमची काय कथा. देवानं स्वतःच्या बापाची काय घेतली परीक्षा घेतल्याशिवाय माणूस पास होत. अरे कृष्णा, परीक्षा पास माणूस किती दिवसाला होते. हा बरोबर आहे. किती वर्षाला. 1 वर्षाला माणूस पास होते. गॅरंटी का तुला 1 वर्षाला पास होतील म्हणून. पासच होतील म्हणून गॅरंटी का. पास होता म्हणून गॅरंटी का तुम्हाला. अभ्यास केला तर तो पास होतील, अभ्यास नाही केला तो पास होतोस का. त्या भगवंताची सेवा केली तर तुम्हाला सुखाची प्राप्ती होईल. त्या भगवंताचं नाव घ्यायचं नाही, वारी करायची नाही, कपाळाला गंध नाही, सप्त्यामध्ये पट्टी द्यायची नाही, देऊ लागलं त्याला देऊ द्यायची नाही, सप्त्यामध्ये बेजार व्हायचं नाही. घरच्या मरेपर्यंत काम करतय पण सप्त्यामध्ये त्याला 7 दिवस काम करायचं म्हणले की गटा उठत आहे. इकडे येतच नाही. कोण करायला ते जाऊ दे आपल्याला काय करायचं घेऊ दे. मग तुला कसं सुखाची प्राप्ती होईल. मग उलट पालट करायचं कोणाच्या हातात आहे. अरे त्या भगवंताची जर तू सेवा केलीस तर ते भगवंत तुला सुख देईन. गोकुळातल्या लोकांना काहीच केलं नाही, एकच केलं, रात्रंदिवस त्या भगवंताचं चिंतन केलं म्हणून देव मला सांभाळतो. गोकुळामध्ये देव स्वतः होऊन गेले. गोकुळामध्ये देव स्वतः होऊन गेले का लोकांना हाक मारली. गोकुळा मी गंगाखेडावून इथं मला तुम्ही बोलिलंय का मी मनानं आलो. हा मला तुम्ही बोलिलं म्हणून मी इथं आलोय. मग गोकुळातल्या लोकांना देवाला बोलिल तर का मग आमच्या इथं या म्हणून नाही. नाही, गोकुळच्या लोकांना देवाला हाक मारली नाही, या सुद्धा म्हणले नाही. अरे काय ताकद असन त्या लोकांमध्ये की जगाचा मालक म्हणते मला कुठं नेऊन सोडा. नंदाच्या घरा मजनी मोळा माया उपजली तेने हे माया उपजली तेने हे
काय ताकद असन, काय सेवा केली असन त्या भगवंताची महाराज त्यानं, की देव स्वतः म्हणतात मला गोकुळात नेऊन सोडा. तुम्ही बरेच काल्याचे कीर्तन ऐकलेले, चरित्र ऐकलेले, 7 दिवस कथा ऐकलेली, 7 दिवसात कथेमध्ये चरित्र सांगितलेलं असते, पण ते काल्याच्या कीर्तनात चरित्र सांगावं लागते. भगवंताचा अवतार होणार, भगवंताचा काय होणार, अवतार होणार. मग भगवंताचा अवतार होण्याच्या पाठीमागचा उपदेश काय, देवानं अवतार का घेतला, कशामुळे देव कृष्ण भगवंतानं रात्री 12 वाजता अवतार घेतला, काय कारण आहे. देव अवताराला येतो, अवतार धरतो, पण देव 2च कामं करतो. गोकुळामध्ये कृष्णानं अवतार घेतला, कशामुळे घेतला, काय कारण आहे. देवाला दुसरं गाव नव्हतं काय एखादं, गोकुळातच का घेतला अवतार देवानं. देव अवताराला येतो पण 2च कामं करतो. संत अवताराला येतात पण 4 कामं करतात. देव फक्त 2 कामं करतो अवताराला आल्याच्या नंतर. भक्ता राखे पाया दुर्जनाशी, असं दाखवा बरं देवाला दुर्जनाला जवळ धरले म्हणून. दुर्जन माणूस दिसला, पापी माणूस दिसला की देव त्याला आधी फुकित आहे, बरोबर की नाही. आणि त्याचा भक्त असल्यास त्याला भक्ताला जवळ धरतो महाराज. देव 2च कामं करतो आल्याच्या नंतर अवताराला, भक्ता राखे आणि दुर्जनाशी. बरं संत 4 कामं करतात. 4 कोणचे 4 काम. वडवया सुख भक्ती भाव धर्म, वडवया सुख भक्ती भाव धर्म, वडवया सुख भक्ती भाव धर्म, वडवया सुख भक्ती भाव धर्म. हे कुळाचारी नाम विठोबाचे, कुळाचारी नाम विठोबाचे, अवतार तुम्हा नरया करना, अवतार तुम्हा नरया करना. कुळाचार नाम विठोबा, विठोबाचे, कुळाचारी नाम विठोबाचे, अवतार तुम्हा नरया करना, अवतार तुम्हा वाडावया सुख. बघा संतांचे काम 4 आहेत. वाडावया सुख, भक्ती, भाव आणि धर्म. कुळाचारी नाम विठोबाचे. आता भगवंताचा अवतार होणार. कंस राजा होता, कंसामुळे देवानं अवतार धरला. कंस राजा महापापी होता, पाप करू लागला, ब्राह्मणाला त्रास देऊ लागला, साधू संताला त्रास देऊ लागला, मुनी लोकांना त्रास देऊ लागला. म्हणून भगवंतानं ठराव घेतला की आपल्याला अवतार घ्यायचा आहे. कंसानं ठरिलं, आता थोडक्यात सांगायला मिळाले, लय पसारा सांगत बसत नाही. कंसानं ठरिलं आपली बहीण कोणाला द्यायची, कोणाला तरी सांगा ना. तू कोण्या गावात शिकायला आहे? नरशीला, चिंतूरला, संस्थेमध्ये का शाळेला नाही. ते टाळी चांगलं वाजवायला म्हणून म्हणलं हे कुठे शिकलं. हा ते टाळी वाजवायला असे म्हणून तर म्हणलं असं करायला. हा ते तवाच कळालं त्याच्या टाळीवर, नाही तर बरेच लेकरायला काय कळत नाही माती पुढं बसलेल्या. हा देवकर मामाचा मी टाळी बघितली वाजलेली. चला, कंसानं ठरिला आपली बहीण वसुदेवाला द्यायची. वसुदेवा देत देवकी बहीण, लग्नामध्ये विघ्न झाले ऐका. आकाशाची वाणी सांगत असे कंसा, माने हा भरवसा बोलण्याचा. 8वा जो पुत्र तुझसी वदीन, ऐकोनी मानसी क्रुधावला. घेऊन या खर्ग माराया धावला, हातो तो धरिला वसुदेवी. लग्नामध्ये विघ्न झालं आणि आता बी लग्नामध्ये विघ्न. हो सुनील भाऊ, होतात का नाही तुमच्या गावात? लग्नात विघ्न झाल्याशिवाय राहत नाही. आताच्या लग्नात नाही, जुनी लग्न पहिले 7-7 दिवस लग्न होत होते. जुन्या माणसाला विचारा, 5 दिवस, 6 दिवस, 4 दिवस लग्न व्हायचे तुमच्या लहानपणी. खरे खोटे?
बरोबर आहे मामा. किती दिवस? 7 दिवस 5 दिवस ती नवरी ते नवरदेव गावामध्ये हिंडायचे, ते काहीतरी खात काय हळद जेवायची, घडंगण, आमच्या इकडे घडंगण म्हणतात. ती नवरी नवरदेव मोहरी त्या नवरदेव संघ एक ते लांडगा, आपलं काय म्हणतात तुमच्या इकडं, आमच्या इकडे लांडगा म्हणतात त्याला. ती नवरी माग त्या नवरी संघ एक डुचक्या डोळ्याची कलवरी, हो ती थैलीच भरती 8-10 दिवसामध्ये. हे आण ते आण सगळं थैली भरून. आणि हे लांडगा संघ राहत आहे ना ते करवाला, ते बी तसंच करते महाराज. आताचे लग्न तसे नाही 7-7 दिवसाचे. आता लग्न कसे, दुपारा गुणगुण, सकाळला गुणगुण, दुपारा खुनखुन, संध्याकाळी सामसूम झालं लग्न जा. नाही ते पहिले काय लग्न होते महाराज, बायाच्या बेजाऱ्या व्हायच्या महाराज 7 दिवस. तसं तर परमार्थामध्ये मी नेहमी सांगत असतो, कोण्या कीर्तनामध्ये कशामुळे सांगत असतो, परमार्थ टिकीला असन तर बायानं. परमार्थ कोण टिकेलाय मला सांगा. तानाजी महाराज मी एवढे माणसं आहेत, हातवरी करून सांगायचं इमानदारीनं, महाराज मी तुळशीला पाणी घातल्याशिवाय देवाला निवेद केल्याशिवाय जेवत नाही. करा बरं हातवरी. गड्यामध्ये कोणीतरी आहे का एकतरी हातवरी? ओ सुनील भाऊ करा ना हातवरी. हा मामा आहेत, वा बाबा आहेत. लाख मेताच ना तेव्हा एकटे ह्या गावचे नाहीत, मी ह्या गावचं म्हणालो. तुम्ही लाख मेत्याचे या गावचं करा ना तुम्ही हातवरी. मी परमार्थ महिला मंडळानं का टिकेला म्हणून सांगालो. तुम्हाला चांगल्या मार्गाला, तुम्हाला वाईट मार्गाला जाऊ देत नाहीत. कोण? तुमच्यावर नजर कोणाची आहे म्हणून तुम्ही नीट आहे. आणि त्याची जर नजर नसली ना तुमच्यावर, या सांगायसारखंच नाही आता इथं. तुमचा एकाचा हातवरी होय ना महाराज, मी तुळशीला पाणी घातल्याशिवाय देवाला निवेद केल्याशिवाय जेवत नाही, असं आहे का? तुम्ही बळ हातवरी करता तर हात मोकळा होईन उद्याच्याला. मला सांगा बरं, अशी महिला मंडळ आहे का एखादी तुळशीला पाणी न घालता जेवणारी? आंघोळ केल्या कोणाला पाणी घालता तुम्ही? घालता का नाही मावशी? तुळशीला पाणी घातल्याशिवाय तुम्ही बाहेर येते, कुकला येत नाहीत, स्वयंपाक करीत नाहीत. आधी तुळशीला पाणी घालणं, निवद दाखिणं, मग जेवण करणं. म्हणून त्याच्या मागं परमार्थ आहे. बरं मला सांगा बरं, आता कीर्तनाला जास्त कोण आहे बघा बरं तुम्ही, या कोपऱ्यापासून त्याच्या कोपऱ्यात. पण बसल्यात कशा बघा, व्यवस्थित महाराज किती पद्धतशीर बसल्यात बाया. तुमचं बघा बरं, धापास तिकडं, धापाच इकडं, धापाच इकडं. आमचे दिगंबरराव कुठं मागच, आपला मेळच नसतंय. त्याच्यात मेळ आहे, आपल्यात मेळ नाही. त्याच्या मनात आल्याच्या नंतर त्या काही करू शकतात, काही करू शकतात महाराज. आणि देवानं त्याला सगळे देऊन टाकले. पुन्हा आता सण जास्त कोणाकडे? राखी पौर्णिमा त्याच्याकडं, दिवाळी त्याच्याकडं, पंचमी त्याच्याकडं, सक्रातर, लक्ष्मी. तुम्हाला कुठं सण आहे बोंबलायला? बायानं मिटिंग केली, म्हणली सण कोणचा बी उघड्याला देऊ, नेमका शिमगा आला पुढं, बसा बोंबलं ठणन. तुमच्या नशिबाला शिमगा आहे. सगळे सण त्याच्याकडे देवानं 3 देवाची कृपा आहे. 3 देवानं त्याच्यावर कृपा केलेली. कोणचे 3 देव आहेत सांगू त्याचे नाव? ऐकले का तुम्ही कवा? 3 देवाची कृपा आहे महिला मंडळावर. त्याच्या जीवनात त्याग आहे, तुमच्या जीवनात त्याग नाही. तुमच्या जीवनामध्ये त्याग नाही, तुमच्या जीवनामध्ये वैताग आहे. राग बायकोला म्हणायचं मी राहत नाही, मी नसल्यास तुमचं कसं होईल? ती म्हणली मरून बघ, काय राहत नाही तू यावाचं. त्याच्या जीवनात त्याग आहे, तुमच्या जीवनात त्याग नाही. म्हणून 3 देवानं त्याच्यावर कृपा केली आहे. कोणचे 3 देव आहेत ऐका. गंधर्व अग्निसोम भोगिती कुमारी कोटे चराचरी त्याग केला कोटे चराचरी त्याग केला कोटे कोटे चरा कोटे
महाराज म्हणतात त्याच्या जीवनामध्ये काय आहे, त्याग आहे त्याच्या जीवनात. आपल्या जीवनात त्याग नाही, वैताग आहे. गाव सोडत्या, जिल्हा सोडत्या, तालुका सोडत्यात, सर्व आई सोडती, बाप सोडती, सगळं सोडून तुमच्या गळ्यात पडतील. तुम्ही चांगले असले तर बरं आहे, नाही तर किती सरळ सण त्याला सहन करावं लागते त्रास. म्हणून मला काय म्हणायचं, वसुदेवानं सांगितलं आपली बहीण कोणाला द्यायची, कंसानं सांगितलं वसुदेवाला. वसुदेव गरीब माणूस आहे म्हणले, याला देऊन टाकायचं. झालं, लग्न ठरलं, मंगलाक्षा सुरू झाल्या, अक्षदा वाटल्या, सगळं झालं आणि मंगलाक्षा सुरू झाली. मंगलाक्षा सुरू झाली लग्नामधली. देव वसुदेवाचं आणि कोणाचं लग्न लागाले, देवकीचं लग्न लागाले. अहो मंगलाक्षा म्हणता आली पाहिजे माणिकराव. व ढोरावणी कसं आहे म्हणले जमन का? तुमच्या इकडे मंगलाक्षा कोण म्हणते? सुनील भाऊ कोण म्हणते? ब्राह्मण म्हणते, बरोबर आहे. इथं कोणी देवबाप आहेत का? अहो देवकर मामा, इथं कोणी देवबाप आहेत का? बाळासाहेब नाही ना? मग सांगू का नको? काय राग तर येणार नाही? नाही ते कट करते पुन्हा ते बामणाचं. तुमचं कीर्तन आता सध्या लाईव्ह सगळ्या पूर्ण महाराष्ट्रात दिसायला येते. तुमच्या गावचं नाव, तुमचं कीर्तन पूर्ण महाराष्ट्रात ते हे चालू आहे. त्याला काय म्हणतात, ते लाईव्ह चालू आहे. आपल्या लग्नामध्ये कोण म्हणते? ब्राह्मण म्हणते. मग मला सांगा, त्या मंगलाक्षा म्हणताना डोळ्याला पाणी येते महाराज, असं इतके त्याच्यामध्ये रहस्य भरलेले. पण ते म्हणता आलं तर की कौ ढोरावणे आवडतं ते बामण. माणिकराव वाटते हे बामणाव कोण? बामण आवडत हो तसं, तुम्हाला त्याचं आवडणं दाखवा म्हणून. अहो लय गोड होती, पण म्हणता आलं तर बरं आहे. आवाज गोड आहे त्याचा, आई वडिलांच्या डोळ्यातून पाणी येते. किती गोड आहे बघा. एक चरण म्हणतो, गंगा सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा कावेरी जडयू महेंद्र तनया. तुम्हाला मस्त वाटायले का उगा ढोरावणे वाटायले? किती चांगलं वाटायला का सुनील भाऊ? अरे बामन कसं आवडत ते सांगू का? सांगू बामणाचं? सांगू का माणिकराव? सांगू बामणाचं? बाबा बाबा बाबा. गंगा जंदो सरस्वती यमुना गोदावरी ढोरा. त्यालाही कळालं, ते रटावून हसाले. अहो लय ढोरावणे आवडते बामन, काय करावं काय नाही. नाही कोणी जरी अहो मला सांगा, ते अहो चाल म्हणलेली कळाव, परमान कळाव, 2 मृदंग लावलेत, कळून गेलं का? डोसक्यात आणून घ्यावं का? बरं त्या टाळ करायला मना जावं तर ते म्हणाले तुलाही शाना झालास का? लग्न सुरू झालं, लग्न लागलं, लग्न लागल्या बरोबर आकाशवाणी झाली महाराज. आकाशाची वाणी सांग तसे कंसा, मानी हा भरवसा बोलण्याचा. 8वा जो पुत्र तुझ सेवदिन, ऐकोने मानसी क्रोधावला. राग आला त्याला, मया बहिणीचं 8वं पोरग मला मारणार आहे. ते मला मी बहिणीचाच काटा काढतो. मला 8वं कुठलं मारीन? मला बहिणीचाच काटा काढतो महाराज. घेऊन या खर्ग माराया धावला, हात तो धरिला वसुदेवे. वसुदेवानं सांगितले मारू देणार नाही तुला. आतापर्यंत तुझी बहीण होती, आता माझी बायको आहे, मी तुला मारू देणार. लग्न लागल्याच्या नंतर बायकोची जिम्मेदारी कोणावर आहे? लग्न लागल्याच्या नंतर बायकोची जिम्मेदारी कोणावर असते? लग्न लागायच्या आधी बायकोची जिम्मेदारी, पोरीची जिम्मेदारी बापावर असते, आणि लग्न लागल्याच्या नंतर जिम्मेदारी मालकावर असते. का तर ती तुमचं नाव घेते ना, तुमचं नाव घेती म्हणून जिम्मेदारी सगळी तुमची, तिची जिम्मेदारी तुमच्यावर आहे, तिला सांभाळायची. ते म्हणलं मी आता मारू देत नाही, आता तुझी बहीण होती, आता नाही मारू देत तुला.
घेऊन या खर्ग माराया धावला, हात तो धरिला वसुदेवे. ते म्हणला आठवं पोरग मला मारणार आहे ह्याच्या माझ्या बहिणीचं. तर ते बाबा आठवं जन्मलं आम्ही पहिलं जन्मलं तेव्हापासून त्यापाशी आणून देऊत म्हणले, त्याला मारून जाय. लेकरू जन्मलं की आणून दे जाय ना आम्ही. ते म्हणला ठीक आहे, राय दिली. राय दिल्याच्या नंतर त्याला राय पटली. ते म्हणला ह्याला बंदीखान्यात ठेवा. वसुदेव आणि देवकी राजाचा बंदीखाना आहे, ते का मोकार बंदीखाना नाही, ते का आपलं कवाड नाही, लात मारली की कवाड मोडायचं. राजा आहे तो, देशाचा राजा आहे, त्याचा बंदीखाना आहे. 7 कवाडाच्या मध्ये देवाच्या आई बापाला ठेवलंय. विचार करा जरा तुम्ही आता. आणि त्या ठिकाणी देवाचा जन्म होणार आहे. आता देवावर जर एवढं इगीन आहे जन्माला येताना, तर तुमचं लेकरू जन्माला येताना इगीन येणारच ना. काय येणार नाही. देव जन्माला येणारच ना. त्याला बंदीखान्यात आहे माय बाप त्याची. दोघाच्या पायामध्ये एक बिडी घातली अशी, दोघाच्या पायात एक बिडी. देवाच्या मायबापाची कथा सांगालो नीट ऐका. दोघाच्या पायात एक बिडी, देवाचा जन्म होणार आहे. 7 कवाडाच्या मधात आगळा कुलप कोंडे, इकून 100 पारेकरी, इकून 100 पारेकरी असे बसलेले महाराज. तो राजा आहे. पहिला लेकरू जन्मल्याबरोबर राजापाशी नेऊन दिलं. लेकरू पाहिलं, बहिणीचं लेकरू आहे, कसं माराव. लेकरू छान दिसू लागलं, बारकुसक लेकरू. राजाला दया आली, म्हणले आपल्याला आठवं मारणार आहे, पहिलं कयाला मारायचंय. असं कोण म्हणाले? हा, कंस म्हणायला आठवं मारणार आहे आपल्याला, पहिलं कयाला मारायचं. बहिणीचं लेकरू आहे, चांगलं दिसायलंय, कशाला मारायचंय. पण मला सांगा, गावामध्ये एखाद्या माणसाची जर पायली भरायची म्हणलं, तर तुम्ही त्याला चांगली राय देता का उलटी राय देता? ह्याची कवा पायली भरण म्हणून. खरं सांगायचं, खोटं बोलू नका तानेज माव. एखादा माणूस तुम्हाला गावाला सोडू लागला, हो जाय तिथं पिढी लोका, दुकानावर गेलं उधारी देईना, गेलं हाटे लावली उधारी देईना, पानपट्टीवर उधारी देईना, शेतामध्ये कोणाचा बैल चोरून ने, कोणाचा शेवळाट चोरून ने, दारू पिऊन कोणाला शिवा दे, कोणाची सोयरीक मोड, रगील मारून कोणालाच भेना. मग या माणसाला तुम्ही चांगली राय देता का ह्याचा काटा काढा म्हणून वाईट राय देता? तसल्या माणसाला चांगली राय देता होय तुम्ही? तुम्ही वाट बघता हे कवा मरतं की म्हणून. खरे का खोटं? बेखूब माणूस कवा मरते म्हणून तुम्ही वाट बघता का नाही? एक तर सप्ताह करीना आणि करू लागलं त्याला, करू दे ना, आडवं आलंय, मग याचा काटा कवा निघन म्हणून तुम्ही वाट बघता. आणि मेल्याच्या नंतर म्हणतात कोण मेलं रे? अरे ते बरं झालं आपल्या गावाची हा पिढी गेली. अहो मी आज तुमच्या मंदिरामध्ये एक फोटो बघितला. काय नाव पाटील? सोपान काका. मला सांगा, तो त्या माणसाने व्यक्तीनं गावात काहीतरी चांगलं केले म्हणून तुम्ही मंदिरात फोटो बसलाय ना. कोणाचा मंदिरात फोटो बसता का तुम्ही? तुमचा बसतात का? बसवा बरं. फेकून देता तिकडे नालीमध्ये नेऊन. अरे माणसाच्या जीवनात आपण गेल्याच्या नंतर आपला फोटो घरी तरी राहावं. आपल्याकरता लोकांना रडावं, आपल्याकरता लोकांना म्हणावं काय तानाजी माव होते, सप्त्यात बेजार होत होते, पट्टी करीत होते, करू लागत होते, सप्त्यात तारकी घेत होते, पंगत करीत होते, इना घेत होते. असं नाव कवा निघाव? मेल्याच्या महागारी. नाही तर लोक कोण्या गावामध्ये 2 वाटे असतात, एक कुचरवाटा आणि एक मसान वाटा, आणि त्या कुचरवाट्यावर बसायचे आणि याची वाट बघतात हे कवा मरते की म्हणून. अरे कबीर महाराज म्हणतात, मी नेहमीच म्हणत असतो, मला ते म्हणल्याशिवाय करमतच नाही. कबीर महाराजांचे वाक्य दत्तराव, कमी झाले. कबीरा जब हम पैदा हुए जगू हंसे हम ऐसी करने कर चलो हम हंसे जगू दरिया जी रे जी
लेकरू छान आहे, कशाला मारायचंय. पण त्या माणसाचं पाप कवा पायली भरण म्हणून त्या ठिकाणी नारद आले. आता इथं मलाही शंका वाटते हो, नारद संत होते का कोण होते? नारद संत होते, मग नारदानं कसं काय सांगितलं ह्याला मारून टाकून लेकराला? याचा पापाचा घडा भराव म्हणून. बरोबर आहे का महाराज? नारदानं सोयीशिराय दिली नाही त्याला. कशी दिली? उलटी दिली. ते म्हणला कशाला मारायचंय? नारद म्हणले आठवय. अहो नाही पहिलं म्हणले तिकून मापी ते किती होत ये म्हणले आठवत. हान पुण्य सारा वया भेट देव ऋषी वदी बाळकासी वदी बाळकासी ठेवू नको ठेवू नको. हान म्हणल्या बरं हाणलं महाराज. पहिलं मारलं, दुसरं मारलं, तिसरं मारलं. साहे मारित दुराचारी. आठवा जो पुत्र साहे मारित दुराचारी. महाराज 6 मारले. 7वा जो गर्भ योगमायानेत आश्चर्य करीत मना माझी. 8वा जन्माला येणारे, 8वा जन्माला येणारे पारेकरी. इकून 100, इकून 100, इकून तलवारी, इकून बंदुकी. 7 कवडाच्या मधात कुलप कोंडे. कुलप होते मर्दंगा एवढाले, आगळा होत्या खांबा एवढाल्या लाईटच्या एवढाले मोठे महाराज. पारेकरी बसलेले, दोघांच्या एक पायामध्ये बेडी. रात्री 12 वाजता कृष्ण भगवंतानं 8 वर्षाची मूर्ती समोर येऊन उभा टाकली आणि आईला सांगितलं, आई मला लवकर गोकुळाला नेऊन सोड. आई म्हणली तुला नेऊन सोडते, कंसाला जर कळालं तर कंस तुला मारल्याशिवाय राहणार नाही. कंसाला कळाल्यास जरी कंसाशी कळेल आणि बाळाशी मारीन. कंसाला जर कळालं तर तुला मारल्याशिवाय राहत नाही. तू काय कर, लहान होय. लहान होतो म्हणलं आई 2 गोष्टी बोलायला आलो. म्हणले काय सांग ना पटकन. लवकर नेऊन गोकुळाला सोडा. नंदाच्या घराला मजनेही गोकुळाला. कंसानं बघा आता देवाचा जन्म झालाय. आई वडिलाच्या पायात एक बिडी, कवाड लावलेले आहेत पुढं 7. इकून पारेकरी, इकून पारेकरीत. ही अवस्था कोणाची सांगा ना मी? जगाच्या मालकाची, त्याच्या वडिलाची परीक्षा घेतात कोण? देव. आता न्यावं कसं म्हणले? आपल्या पायात बिडी आहे, रोज टोपलं येत होतं जेवाय. कृष्णाला नुसता हात लावला, हात लावल्याबरोबर पायातली बिडी उचलला कमळ पायची बंधने. बरोबर पायीला कमळापती आणि पायीची बंधने गळती. टोपलं घेतलं डोसक्यावर. माझ्याकडे बघा देवाचा जन्म झालाय. आई वडिलाच्या पायात एक बिडी आहे, बिडी तुटली, डोसक्यावर लेकरू घेतलं आणि पुढे निघालं. एवढं संकट देवावर, एवढं संकट आई वडिलावर, एवढं संकट तरी महाराज वसुदेव पाठीमाग सरकले नाही. तुम्हाला विचारलं तानाजी मामा रात्री कीर्तनला दिसलेच नाहीत. कायचं कीर्तन फिरतर आलं म्हणला. काल म्हैस आणली म्हणला बाजारातून, तिचं वगारून गेलं म्हणला. कायचं कीर्तन फिरतन आलं. अरे त्या वगारून मरण्याचा आणि कीर्तनाचा काय संबंध आहे का? साधं म्हशीचं वगारून मेलं तर तुम्ही इकडे येईनात. साधं ठेस लागली तर तुम्ही इकडे येईनात. कीर्तनला येऊ लागलो म्हणला, ठेस लागली मला, म्हणलं नाही जायचं कीर्तनाला. अरे त्या देवाच्या बापाला बघ ना, आई वडिलाला किती ठेस आहे ते. टोपलं घेतलं, निघाले महाराज. निघाल्याबरोबर पुढं पाऊल टाकला महाराज. कवाडे उघडती देवा देखताचे दृष्टी. फटाफट कवाडे निघाले महाराज. साखळ्या तुटल्या, कुलप तुटले. पुढे निघाले. पुढे निघाल्याच्या नंतर इकून पारेकरी 100, इकून पारेकरी 100. नीट आहे का? वरून पाऊस पडू लागला. शेषानं फडा धरला. 4 कारण तिथं 4. इकून 100 पारेकरी, इकून 100 पारेकरी. वरून पाऊस पडाला. शेष नारायणानं फडा धरला. मला सांगा टोपलं घेऊन निघाल्याच्या नंतरच पाऊस का आला? आधी पाऊस नव्हता. डोसक्यावर टोपलं घेऊन बाहेर निघाला की पाऊस सुरू झाला. मग आतापासून कुठे गेलता पाऊस? लेकराला बघितल्यासच पाऊस का आला सांगत नाही. चला, शेष नारायणानं फडा धरला. तिथून पुढे निघाले. पारेकरी बसले होते. देवानं त्या टोपल्यातून नुसतं असं बघितलं, एकदा इकडं आणि एकदा इकडं. इकडचे पारेकरी, इकडचे पारेकरी सगळे झोपे गेले महाराज.
त्या देवानं बघितल्याच्या नंतर तुला कुठं झोपवायचंय हे त्याच्या मनावर आहे. 3 गोष्टी आपल्या हातात नाहीत. आपला जन्म कोण्या गावात होणार आहे, कोण्या कुळात होणार आहे, कोण्या जातीत होणार आहे, कोण्या धर्मात होणार आहे हे आपल्याला माहिती आहे का? तुमचा जन्म देशमुखाच्या घरी होणार आहे का, मराठ्याच्यात होणार आहे का, धनगराकडे होणार आहे का, मुसलमानाच्या घरी का, सांबाराच्या घरी का, वडराच्या घरी का, कोण्या गावात कोण्या जातीत हे तुम्हाला माहिती आहे का? तुमचा जन्म माहिती आहे का कुठं होणार आहे? अरे कृष्णा, तुला तर वाटतं मी अंबानीच्या घरी जन्माला यावं, 3 कोटीची घडी मला घाला मिळते. अरे आपला जन्म कुठं होणार हे आपल्याला माहित नाही. एक, आपण कोण दिवशी मरणार आहेत, कुठं मरणार आहेत, केव्हा मरणार आहेत, किती वाजता मरणार आहेत हे आपल्याला माहित नाही. माहिती आहे का तुम्हाला तुम्ही केव्हा मरणार आहेत ते? मला सांगा, तुमच्या जिंतूर तालुक्यातलं वैभव 2 पकवाजे आणि एक गायनाचार्य, बरोबर आहे? पकवाजी दोन्ही तुम्हाला माहित होते. एकाचं नाव माऊली आणि एकाचं नाव दत्तराव आणि एक गायनाचार्य. मला सांगा, हे ना कीर्तन केलं, भजन केलं, सगळं केलं, मोटरसायकल घरी निघाले. त्यांना माहित होतं का आपल्यावर असा घाला येणार आहे म्हणून? हा, आपल्यावर घाला कधी येणार आहे, किती वाजता येणार आहे, कुठं येणार आहे, केव्हा येणार आहे हे आपल्या हातात नाही. पण आपल्या जिंतूर तालुक्यातले हे 2 वाघ आणि एक गायक गेला महाराज, याच्या एवढं दुःख कोणचं आहे सांगा? किती दुःख झालं असेल त्याच्या घरच्या माणसाला. अरे काय पकवाजवाजीच होते महाराज, दोघं एकाहून चढ. माणूस गेल्याच्या नंतर त्याची किंमत कळते. जोपर्यंत बाप आहे तोपर्यंत पोरग बापाची किंमत करीत नाही. बाप गेल्याच्या नंतर मग कळते काय माई बापा होते म्हणून. जोपर्यंत तुमची बायको तुमच्यापाशी आहे तोपर्यंत तुम्ही तिची किंमत करीत नाहीत. एकदा बाहेर गेली, निघून मेली गेली समजा की मग म्हणते मला लय माई बायको चांगली होती रे, मला सकाळ उठून पाणी देत होती, चहा करीत होती, असं म्हणते का नाही माणिकराव? गेल्याच्या नंतर अहो तुमच्याजवळ वस्तू आहे तोवर तुम्हाला कळत नाही. तुमचे डोळे चांगले होते तोवर तुम्हाला कळणार नाही. कोणाकडे डोळे रागाव करू बघू लागले तुम्ही. आता चष्मा लागला तुम्हाला, डोळ्याची किंमत कळाली. दात पडल्या, दाताची किंमत कळती. हात गेल्या, हाताची किंमत कळती. बाप गेल्या, आपल्या बापाची किंमत कळती. कलाकार गेल्याच्या नंतर तुम्ही त्या कलाकाराचं वर्णन करता. मला सांगितलं दिगंबरराव महाराज, आमच्या जिंतूर तालुक्यातले 3 वाघ गेले म्हणले. आमच्या भागातून बरंच अहो गेल्याच्या नंतर लोकांना सहकार्य केलं, दिलं, हा भाग वेगळा झाला, तो भाग वेगळा झाला. पण आपल्या समोर गेले का नाही महाराज तिन्ही बी? अरे आपण कधी जाणार आहेत, कुठं जाणार आहेत, केव्हा जाणार आहेत हे आपल्या हातात नाही. म्हणून तुकाराम महाराज, नाथ महाराज म्हणतायत, तुझं मरण तुझ्या हातात नाही. तू जेवढं होईल त्या भगवंताचं चिंतन कर. बरोबर म्हणतात म्हणून म्हणण्यात झालं. लवकर संत समागमे धरावी आवडी, संत समागमे धरावी आवडी, करावी दातारी परमाताची, करावी दातारी परमाताची. म्हणा की मग सांगू एकदम सोपी. कन्हैया रे कन्हैया रे, गाणं बी आहे. आता इथं गाणं म्हणता येत नाही, आपण एखादी सांगू तुम्हाला. कन्हैया रे, आता त्यानं मग चाल म्हणली गाण्यावरली लैना. कोणचं गाणं रे कृष्णा? बरोबर आहे की नाही? पण आपण म्हणलेलं ह्याला कळत नाही चाली कोण्या गाण्यावर कशा.
चला महाराज म्हणले लवकर लवकर परमार्थ कर, आपल्या हातात मरण नाही, आपल्या हातात जन्म कोण्या गावात हे आपल्या हातात नाही, आपलं लग्न कोण्या मुलीसंग होणार हे आपल्याला माहीत नाही. या तिन्ही गोष्टी देवाच्या हातात आहेत. म्हणून जेवढा होईल तेवढा माणसाच्या जीवनात काय करायचं, परमार्थ करायचा. परमार्थ करण्याकरताच भगवंतानं आपल्याला माणसाचा जन्म दिलाय ना. उगो कुत्र्याचा, बैलाचा, डुकराचा, गाढवाचा दिला असता तर काय उपयोग झाला असता. अरे तू माणसाचा जन्म दिला म्हणून मंदिरात येऊन बसलास. काही तर बसलेत का गाढव, कुत्रे, बैल, डुकर कोणी. अरे तुला देवाचा किती उपकार आहे, तुला माणसाचा जन्म दिलाय ना. त्या भगवंताचं नाव घेणं. अनेक हे ज्ञान नाही कोठे, अनेक हे ज्ञान नाही अनेक हे ज्ञान नाही कोठे, अनेक हे ज्ञान नाही कोठे. याची जय धरे देवाचे भजन, याची जय धरे देवाचे भजन. पुढे असे रक्षपाळ ते आम्या मोहिले सकळ. पुढे निघाले वसुदेव. डोसक्यावर कृष्ण भगवंताची मूर्ती आहे. पुढे निघाले. यमुना माय तोथड्या भरली. आता कसं जायचं पलीकड. बघा देवानं स्वतःच्या बापाची परीक्षा घेतली. म्हणून आपण कधी देवाला नाव बोट ठेवायचं नाही. देवावर कधी रुसायचं नाही. देवाला कधी म्हणायचं नाही मला देवानं काळं का केलं असं. देवाला कधी म्हणायचं नाही मला देवानं एवढं काळं का केलं असं, मला एवढं कुबडं का केलं असं, मला एवढं वाकडं का केलं असं. असं देवावर कधी रुसायचं नाही. काय माणसं म्हणतात एवढं मोठं हे गोरं पान आहे, मला कसं काय देवानं काळं केलंय. बरोबर आहे का कृष्ण. काळा माणूस काय म्हणते तुला, तू एवढा मोठा गोरं पान, मला मी कसं काय एवढा काळा झरे रे डुकरावनी. सुखी म्हणा माझी. देवावर कधी रुसायचं नाही. अरे जगाच्या मालकानं स्वतःच्या बापाची परीक्षा घेतली रे बाबा. आता दोथड्या म्हणून माय भरली. पलीकडे जायचं कसं जाव. आता कोचा खावला आणि गंगत पाय टाकला. आता कोचा तुमच्याकडे काय म्हणतात दत्तराव, आता कोच्याला काय म्हणतात. धोत्रावाल्या माणसाला माहिती. तुमच्या इकडे आचा कोचा आहे का नाही. हो बाळासाहेब तुम्हाला काय माहिती, तुम्हाला पॅन्ट आहे. अहो मी एका गावात महाराज म्हणलो सहजच, आचा कोचा खावला आणि गंगत पाय. एक माणूस तानाजीसारखं पुढं बसलेला म्हणला महाराज कीर्तन सगळं आवडलं म्हणलं आपल्याला, पण एक शब्द ले डासायला म्हणला. म्हणलं काय झालं. म्हणलं आचा कोचा काय भानगड आहे, काय डोसक्यात पडून घ्यावं. त्याला म्हणलं लय सोपं आहे. त्याला म्हणायचं आजचा आणि याला म्हणायचं. अहो लोक काही विचारतात, काही विचारतात. जाऊ द्या. पाणी गेलं कमर इतकं लागलं, छाती इतकं लागलं, तोंडात पाणी जायला लागलं महाराज. तोंडात पाणी गेले. देवाने विचार केला आपले पप्पा गंगत जातात. देवानं असं पाय काढा आणि गंगेला लावला महाराज. वरचं पाणी वरीच थांबलं आणि खालचं पाणी खाली निघून गेलं. ठेवी तेथे कृष्णाजीला आणि माया घेऊन निघाला. ती माया होती, भगवंताला तिथं ठेवलं. तिथली माया घेतली डोसक्यावर. पलीकड अलीकड आले. त्या अलीकड आल्याबरोबर त्या मायेनं रडाय सुरू केलं. त्या मायेनं रडाय सुरू केल्याच्या नंतर ते रक्षपाळ जागे घाले आणि कंसाला जाऊन सांगितलं लेकरू जन्माला आलं आठव. रडे माया करी आकांत आणि नामा मने उठती दूत. उठले बाबा, धरा पकडा, धरा पकडा. नामा मने रडे माया करे अकांत, नामा मने उठती दूत. दूत जागे झाले. मायेला घेतलं, राजाच्या जवळ दिलं. राजानं त्या मायाकडे बघितलं, पण ती माया होती. माया ही कोणालाही सापडती का. आपण मरेपर्यंत मायामध्ये आहेत का मायाच्या बाजूला आहेत. मायामध्ये आपण मोह लग्न होईना, मोह लग्न होईना, मोह लग्न होईना, झालं लग्न. मला मुलगा होईना, मला मुलगा होईना, झाला मुलगा. नोकरी लागना, नोकरी लागना, नोकरी लागली. लग्न होईना, लग्न होईना, लग्न झालं. मरेपर्यंत माणूस त्याच्यातच राहतंय का कसं. बर मला सांगा म्हातारा माणूस म्हातार कसं होतंय हो. आता हे कृष्ण आहे, हे असंच राहणार आहे काय.
हे बारक हे कृष्ण आहे असाच राहणार आहे का? हे एक दिवशी का होणार, मग तू कसा होणार? हा, म्हातारा होणार का नाही? बरं म्हातारा झालेलं तुला कळत आहे का? कवाशिक म्हातारा झाला असते, कवाशिक माणूस म्हातारा होते कळते का? कोणलाच कळत नाही, कवाशिक म्हातारा होते की. पण मला सांगा, लहानपण वेगळं आहे, तारुण्यपण वेगळं आहे आणि म्हातारपण वेगळं आहे. म्हातारपणाची मजा वेगळीच आहे, तारुण्यपणाची वेगळीच आहे, लहानपणाची वेगळीच आहे. तिन्ही रूप सारखे नाहीत, तिन्ही वेगळे वेगळे आहेत. हे लहानपणामध्ये ह्याला काय गोरे आता बाप कुठून आणालाय की कसा आणालाय की काय घर बांधलंय का वावर इकलंय का काय करायला हे विचारते का काहीतरी? हे काय ना महाराज, कपडे दिले, खाला दिलं, उड्या मारणार, गाडी दे, मोबाईल दे, खेळणार मस्त कवर. हिचं लहानपण कवाशिक जातं आणि ह्याचं जेवण पण कवाशिक येतं, ह्यालाही कळत नाही महाराज. आणि पुन्हा म्हातारपणी मग कवाशिक म्हातारपण येते. महाराजाचं परमान बरं, आयुष्य जात पल पल तुझला. अरे कवाशिक म्हातारा होतो हे कळत नाही, आणि कवाशिक माणूस मरत हे सुद्धा कळत नाही. आयुष्य कवा कमी होते. आता हे पोरग आहे कृष्णा, हा, बालपण गेले नेनता, तारुण्यपण विषय येता, वर्धपणी परवर्तली चिंता, मरे मागुता जन्मधरी. बालपण गेलं खेळण्यात, तारुण्यपण गेलं. हा, मी काय कमी आहे का? बघायचे का तुझे तोंड फिरू देणार नाही इकडं. मुस 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 करते महाराज. तारुण्याच्या मिशे न माने सदा मुसमुसे धुळे जैसा. धुळे म्हणजे कटाळ्या. देवाला सोड्याला कटाळ्या. कुठलंही पाणी पितय कोण? कटाळ्या. कुठंही झोपतय कोण? कोणाचंही खातय कोण? कटाळ्या. मुस मुस करते कोण? करते की नाही? कुठले खाते कुठले पिते. भाजीतला चमचा वेगळा, गावातला चमचा वेगळा, तुपाचा चमचा वेगळा, आणि ह्याच्या व्यतिरिक्त एक चमचा असते. गावातला चमचा वेगळा, भाजीतला चमचा वेगळा, आणि तुपाचा चमचा वेगळा, आणि याच्या व्यतिरिक्त एक चमचा असते. सांगू, याच्या व्यतिरिक्त एक चमचा असते. गावगाव चमचे आहेत का नाही तुमच्या? खायला पोहे खायला चमचा आहे का नाही? तुपाला चमचाच असते, पण ते चमचा वेगळाच असते. भाजीतला चमचा वेगळाच असते, गावातला चमचा काय झाला आता? हो म्हणा ना, गावातला चमचा वेगळाच असते. याच्या व्यतिरिक्त एक चमचा असते. हे कृष्णा, तुम्ही कुल्फी खाली का नाही? पूर्व कवा खाली. मग कुल्फी खाताना कशा संग खाता तुम्ही? ती कुल्फीला खाला काय असते? चमचा असते ना ते, असा बारीक चमचाच असते ना ते. मग ती कुल्फी खाण्या झाल्याच्या नंतर ते चमचा कुठं टाकता तुम्ही? नालीत. चमचा खाऊ देस्तोवर तोंडात, कुल्फी सरली की चमचा नालीत. तसं गावातल्या चमच्यानं समजी जाव की आपली कुल्फी खाणं झालं की आपल्याला एक दिवशी नालीत टाकल्याचं. पण ते चमच्या मधात मधात केल्याशिवाय राहत नाही. काय भानगडे की, पण तू एक दिवशी अवस्था ती झाल्याशिवाय नालीत पडावंच लागतं. तातडीने जाती कंसा शेंगती, उपजला वैरी त्याशी तोरे मारी. लेकरू हातात घेतलं, गरगर फिरिलं महाराज. फिरिले बरोबर ती माया होती महाराज. हाती गेली निष्ठुनी, गरजोनी या बोले गगनी. आसुरा कंसा आय करे म्हणी, तुझ्या निर्मूळा लागोनी. गोकुळी चक्र पाणी वाढत असे. आईशे त्यानं ऐकलं, बाप रे, गोकुळात कृष्ण भगवान गेला कसा? तुम्हा वाढविले बहुमाने, अपार संपाद्या देवन्या धने. आज माझ्या उपयोगा येणे, बाळकृष्ण वदने भलत्या परी. अरे गेलं कसं रे? लेकरू गेलं कसं? तुम्हाला किती पैसे दिले तुम्हाला सांभाळण्याकरता? काही करा पण त्या लेकरला मारून या, असा आदेश दिला महाराज. कोण? कंसानं. लेकरू मारायचा, पण कंसाला माहितच नाही तुझ्या बापाचा बाप आहे म्हणून. आता लेकरू मारायचं म्हणल्याच्या नंतर राजाच्या घरला लेकरू मारायचं कोण जाईल? तुमच्या घरी लेकरू जन्माला आलं, 8 दिवस झालं, बाहेरून माणूस येऊन तुमच्या लेकरला मारायचं म्हणलं कितीतरी त्याचा प्रयत्न करावा लागतो. कोण जाईल? तो राजा होता, नंद राजा. वाडा होता एक आवडाचा. आता राजाच्या वाड्यामध्ये लेकरू जन्मले 8 दिवस. राजानं सांगितलं, जो वजून येईन बाळका त्याशी आराध्य राजाची टीका देईन छत्र सिंहासन. एक भांबळभट उठलं. सुनील भाऊ, कृष्ण भगवंताला मारण्याकरता बामणाचं काऊन रूप धरलं? एवढंच उत्तर द्या.
धनगराचं नाही, मराठ्याचं नाही, वड्राचं नाही, संभाराचं नाही, मुसलमानाचं नाही, लमान्याचं नाही. बामणाचंच अवतार का धरला त्यानं? बामणाचं स्वरूप का घेतलं? लेकराला मारायला जायचंय ना, तर अवतार कोणाचा घेतला? बामणाचा घेतला ना. मग बामणाचा का घेतला एवढं सांगा फक्त. आणि आजचं पाकिट तुम्ही घ्या. बामणालाच का वाटा लावलं तिथं? दुसरा माणूस का वाटा लावणार? त्याचं कारण आहे, ब्राह्मणाला देव मारीत नाही. ब्राह्मणाची पूजा करतात. आपल्या घरी देव बाप्पा आले, आपण काय करतो? त्याची पूजा करतो. बरोबर ना? घरी बामण आल्या तुमच्यात पाठ टाकतात का नाही? पहिल्या मंडळ पूजा करता का नाही तुम्ही? घरी आले देव बाप्पा पाठ टाकायचं, ज्वारी आणायची, कुकू लावायचं, दक्षिणा द्यायची. कोणला? देव बाप्पाला. बरोबर आहे. पण हे देव बाप्पा होता कपटी. हे निघाला लेकरला माराय. मग ते देव बामणाचं रूप धरलं, पंचांग नेसलं, आपलं ते धोतर नेसलं, पंच्या जानवं घातलं गळ्यात, शेंडी राखली, आडवा गण लावला, बामणाचं स्वरूप घेतलं आणि गोकुळात प्रवेश केला. नंदराजाच्या घरी गेले आणि नंदराजाच्या घरी गेल्याच्या नंतर यशोदा माईनं पाहिलं. या 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 देवबाप्पा या 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 म्हणल्या. देवबाप्पा आले, पाटावर बसले. देवबाप्पा पंचांग बघून त्या लेकराचं जातक सांगायला आलते का माराया? बोला, माराय आलते. मग माराय आलता ना, याचा काटा काढाय आलता त्या लेकराचा. पण अवतार कोणाचा धरलाय? बामणाचा. बामणाच्या मनात काय होतं एवढं सांगा. लेकराला मारायचं मनात होतं का लेकराचं पंचांग बघायचं मनात होतं? हा, मग तुम्ही विचार करा ना. वरला आपले दोघांचे भांडणं लावायचे का यायला आरक्षण द्यायचं? हे कोणाच्या हातात आहे? कळलं नाही तुम्हाला? पंचांग बघाय कोण आलंय? पंचांग बघायचा अधिकार आपण दिलाय. मग ते पंचांग बघायले, पण पंचांग बघून ते मारायचं ठरले त्यानं का काय? बामणाच्या मनात काय? याचा काटा काढायचा, कोण्या का रूपानं होईना. बरोबर आहे का? मग बसलं होतं पाटावर, आलं जवळ. यशोदा माय आली, म्हणले देवा बघा आमच्या लेकराचं जातक. जातक बघा म्हणल्या. त्यानं पंचांग तेळी काढिले. बघा महाराजांनी शब्द कसा वापरलाय. पंचांग तेळी काढिले कपटानी. कपट धरून म्हणत आलत. मान तुका उनी पाहतसे. यशोदा माय म्हणली देवा बघा ना म्हणली लेकराचं जातक. लक्षपूर्वक आहे का? 2 मिनिटं माझ्याकडे बघा. लेकराचं जातक बघा म्हणल्या. त्यानं पंचांग काढणं असं बघू लागलं. यशोदा माय म्हणली देवा बघा ना. म्हणली बघायलो. म्हणली सांगा ना काहीतरी, लेकराचं नाव, रास नाव, हे ते सगळं. ते बामण म्हणला मी सांगताना ते तुम्ही ऐकणार का? लक्षपूर्वक आहे का? ते ब्राह्मण पाटावर बसलेला काय म्हणतंय? इकडे बघा काय म्हणते ते ब्राह्मण. मी सांगन ते तुम्ही ऐकता का? यशोदा माय म्हणली आता पस्तर कोणाचं ऐकले? बामणाचंच ऐकले ना. तुम्हाला कळण झाले लवकर म्हणून म्हणलं. यशोदा माय म्हणली देव बापाला मी सांगताना ते तुम्ही ऐकणार का? यशोदा माय म्हणली आतापर्यंत कोणाचं ऐकले आपण? मग ते ब्राह्मण कसा काय खरं? ज्ञानेश्वर महाराजाच्या आई वडिलाला आत्महत्या कोण करायला लावली? बाळासाहेब माहिती आहे का तुम्हाला? ज्ञानेश्वर महाराजाच्या आई वडिलाला आत्महत्या कोण करायला लावली? बोला ना हो, मोठ्यानं सांगा. बामणानं. बरोबर आहे. तुकाराम महाराजाचा गाता पाण्यामध्ये कोण बुडीला? बरोबर आहे. नाथ महाराजाच्या अंगा मुसलमानानं कोणला थुकायला लावलं? बामणानंच बुडील. बरोबर आहे. आणि आता आपला काटा काढायला कोण आहे? आणि तुम्ही कोणाचं ऐकता? बामण बोलते अमुष्या आणि वारीक ठेवून ते मिश्या. बघा ना पंचांग. देवोपा म्हणले मी सांगते ते ऐकता का? म्हणले आतापर्यंत तुमचंच ऐकलंय. म्हणले ठीक आहे. म्हणले असं करा, नीट ऐका. एक JCP आणा, खड्डा करा आणि ह्या लेकराला पुरा. यशोदा माय म्हणली देवा सोन्यासारखं लेकरू का 8 दिवस झालं जन्मून आणि तुम्ही याला पुरा म्हणाले? म्हणले तुम्हाला माहित नाही हे लेकरू कसं आहे ते. म्हणजे काय झालं? हे सगळ्याचा काटा काढणार आहे. त्यानं राय बरोबर सांगते का नाही?
हे लेकरू कसं विचित्र आहे, हे सगळ्याचा काटा काढणार आहे. लेकराचे अंगी अवचिन्न बहुत मग म्हण नेऊन गर्तेत घालायासी. लेकराने विचार केला, हे बामण होऊन आलंय, पाटावर बसलंय आणि मला खड्ड्यात पुरा म्हणायले. आता तो देव आहे, अशी कोणची मा आहे 8 दिवसाचं लेकरू जन्माला आलं त्याची खड्ड्यात नेऊन पुरणारी हे कायच्यात एखादी? हा पुरता का तुम्ही? तुमचं लेकरू काळ घुस टरकल तोंडे कसंही असू द्या, कसलंही काळ घुस टरकल तोंडे असू द्या, हातपाय सणकाडवणी, पोट एखाद्या भोपळ्यावणी, डोसकं टरबुजावणी, सोबनीनं खाली आलं, केस उभा टाकलेले, हातामध्ये दह्याचा काला, माग संडास व्हालिया, शेंबुडन ते काला संगत चाललाय. तितक्यात मी गेलो त्या घरी, ते लेकरू आलं माझ्याकडे रांगत रांगत, मये कपडे असे, आलं आलं मांडीव बसलं, मेलं वारे बापरे, ते घाण अंगा सगळं माझ्या मांडीव बसलं. तितक्यात ती बाई म्हणली, महाराज बसा बसा, मी चहा करते. हे माकडावनी माझ्या मांडीव बसले, काळ घुस, त्याचे नुसते डोळे दिसू लागले पांढरे, पोट भोपळ्यावनी, आणि ती मया मांडीव बसले, 100ची नोट. ती मावशी चहा घेऊन आली आणि तिनं पाहिलं मया मांडीव बसलेलं. ती म्हणली, माय मो सोनं. मी म्हणलं, इस्तू लागला तू ह्या सोन्याला. पण शब्द काय निघाला? सोनं. हे सोनं आहे होय, पण आईचं लेकरू हे सोनं असते महाराज. आणि ती आई म्हणते का माझ्या लेकराला खड्ड्यात पुरा म्हणून? पण तो लेकरू नव्हता ना, तो बापाचा बाप होता. बामणाला काय माहिती बाप आहे म्हणून? ज्या पाटा बामण बसलं होतं का, ते पाठ लागला असा असा करायला. ते बामण म्हणला, कोण हलवले बा? ते देवानं हलेला आहे ते पाठ. आता निष्ठाला महाराज पाटण बामणाच्या विठ्ठल भट दिला पाठीवर मात, दिला पाठीवर मात, दिला पाठीवर विठ्ठल भट दिला पाठीवरी दिला पाठीवरती पाट, दिला पाठीवरती पाट. विटंबिला भट आणि दिला पाठीवरी पाठ. पाठ पाठीत पडल्याबरोबर पुढं पडलं महाराज बामण. बघा बामणाची अवस्था कशी केली देवानं. आता ऐका माझ्याकडे बघा, पुढं पडल्या बरोबर महाराज बामण ताकद बांध होतं, राक्षस होतं महाराज. उठलं महाराज. उठल्या बरोबर देवानं सांगितलं, उकळ, मुसळ, जात, चाटू आणि सगळे मिळून म्हणले याला घाटू. आता राहिले नाही, उकळ बी राहिले नाही, मुसळ बी राहिले नाही, जातही राहिले नाही, चाटूही राहिला नाही. काय पहिल्या बायाला दळायचं काम होतं, 2-2 घंटे दळायचे. अशा जात्यावर दळायचं काम होतं. जात खालून एक पाळू, वरून एक पाळू, चाटू, उकळ, एवढं मोठं उकळ राचून वरून कुटायचं चटणी, रवी. आता ह्या बायाला कामच नाही, जाऊ द्या, सांगत बसत नाही, जाऊ द्या, लय बकळ पसार आहे. शेतीचे अवजारे टिपणे आणि रुमणे. बामण पळायला लागलं. देवानं आज्ञा केली. बाजा असतात ना घरात आपल्या, बाजा पलंग. देव म्हणले बघा ह्या बामणाकडं. बाजानं देव बामण लागलं पळाय, आचा कोचा खाऊन. बाज अशी आडवी याची, बामणानं वरी पाय द्यायचा, बामण पुढं पळायचा. असा निघाला गावाच्या बाहेर बामण, पळतच निघाला या रोडनं. या रोडनं निघाला. निघाल्याच्या नंतर देवानं आज्ञा केली, शेतीचे अवजारे टिपणी आणि रुमणे. टिपणीनं बामण वडायचा आणि आवतानं ठोकायचा. कोण? कोण? बामण. त्याला कळाला आता हे कोण आहे, आपला बाप आहे. टिपणीनं वडा, नांगरानं वडायचा आणि टिपणीनं ठोकायचा. महाराज काय अवस्था झाली महाराज. आमची चाल कशी म्हणून दाखवा. जानवे तुटले पंजंग पडले, धोतर गळाले ढुंगणाचे. जानवे तुटले, धोतर गळाले, धोतर गळाले ढुंगणाचे. जानवे तुटले, पंचांग फाटले, धोतरही गळाले, टिंब टिंब. कृष्णा, धोतरही गळाले. हा, अरे बामण नागवश लागलं पळायला. मोकळं छक.
सकाळी सकाळी कंस राजा बसले होते, हे बामन आले. म्हणले कोण आले? म्हणले तुम्ही बामन वाट लावलेला. माझ्याकडे बघा, वाजू नका कुठं कुठं. उपरनं अंगावर टाकलं बाबा, ऐका, धोतर नेसलं. कंसानं विचारलं, म्हणले केवढं काही लेकरू? म्हणले कोण बघितलंय? म्हणले कोण मारलं? म्हणले कोणीही मारू लागलं उठून. म्हणले वाचू देत नाही. म्हणले केवढं आहे? म्हणले कोणाला माहित केवढं आहे ते. अरे तो जगाचा मालक आहे रे, तुझा काटा कवा काढायचा त्याच्या हातात आहे. लेकरानं हल्लं नाही, बोललं नाही, पण ह्याचा काटा निघाल्याशिवाय राहिलं नाही. गोकुळात आनंद झाला महाराज. गोकुळात काय झाला? आनंद झाला. गोकुळच्या सुखा, 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 गोकुळच्या आनंद झाला. गुडिया तोरणे करीती कथा गाते गाणे, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या. एक धावती एकी पुढे एक वाटी ती सुंटवडे, गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला. पटपटने आलो मी पुढं आता. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला. प्रत्येक गवळण याची यशोद्याला म्हणायची, यशोदे माझ्या घरी नेम दे जराशी. कशामुळं? तो देव होता महाराज. किती सुंदर असा पाहिल्या बरोबर महाराज. पाहिलिया वेद लावी बैसे जीवे जडोनी. अरे ह्या लेकराकडे बघितलं तर लोक त्याला उचलून घेतात. आता हे लेकरू आहे, त्याला पावडर हे ते लावलं, चांगलं सुंदर हे केलं की लोक त्याला उचलून घेतात. त्याचा मुका घेतात. कोणाचा? ओय तानाजी मामा, हा ह्या लेकराचा तुम्ही पप्पी घेता का नाही? मुका घेता का नाही? बोला ना, हो म्हणा, नाही तर नाही म्हणा. आता तुमचा कोणी घेईन का मुका तुमचा? त्याला कळालं की तुमचं? अरे ते वय तसं असते महाराज. देव आहे ते. किती सुंदर आसन, किती सुंदर आहे. लय परमान आहे देव, किती सुंदर आहे बघा. राजस सकुमार मदनाचा पुतळा, कस्तुरी माळावट चंदनाची उठी, रुळे माळ कंठी, रुळे माळ कंठी, वैजयंती राजस सकुमार मदनाचा पुतळा, राजस सकुमार मदनाचा. देवाचं स्वरूप कसं आहे बघा. देवाचं स्वरूप सांगायला तुम्हाला किती सुंदर आहे. काऊन घेऊ वाटायचं नाही? गवळण याची मला घेऊ दे, मला घेऊ दे. लेकरू बघा, एवढं सुंदर लेकरू महाराज, एवढं सुंदर लेकरू. किती सुंदर आहे, किती सुंदर आहे, किती तेज आहे त्या लेकरावर. अरे साध भावली बायाला तुम्ही घंटा घंटा बघत बसता. एखादी महिला जवळ आली तर तिच्याकडे बघता, एखादा चांगला पुरुष असला तर त्याच्याकडे बघता. मला सांगा, दुकानच्या पुढे भावले असतात की नाही मामा? कपड्याच्या दुकाना पुढे भावल्या असतात का नाही? मग त्या तुम्ही भावल्या बघता का नाही? आता त्या चिखलाच्या भावल्या, लाकडाच्या भावल्या बसलेल्या, तरी अशी बाजारला गेलेली म्हातारी माणसं बघता. बघता का नाही? बघतेत का नाही? त्या दुकानच्या पुढे भावल्या बसलेल्या, त्याला केस गिस मस्त महाराज. असं एक जुनं माणूस गेलं बाजारला, जिंतूरलं गेलं आणि त्या दुकानाच्या पुढे भावली बसलेली होती. याची आता थैली होती, नवीन दुकान होतं, मोठं दुकान होतं महाराज. ते अशी सुंदर भावली बसली, वयस्कर माणूस त्या दुकानाकडे असं बघायला. बसा रामेश्वर भाऊ. त्या दुकानाकडे बघत बघत माणूस ते पडला खाली.
अरे लाकडाच्या बाहुलीकडे बघून जर माणूस एवढं बोलायला, आता तुम्हाला परमान पाठ आहे की नाही, मलाही पाठ आहे की नाही. ज्या भगवंताने एवढं सुंदर जग निर्माण केलं, ते भगवंत किती सुंदर असं ओ किती ना सुंदर आहे. नाम तुम्हारा तारनहार सकुमा कानी कुंडले मकरा मकरा रूप सावळे सकुमा रूप सावळे सकुमा पाहिला पाहिला नंदाचा नंदना, पाहिला पाहिला नंदाचा नंदना. तेने वेदिले मना, तेने वेदिले मना. पाहिला पाहिला नंदाचा नंदना, पाहिला पाहिला नंदाचा नंदना. त्या लेकराला पाहिलं महाराज. पण म्हणायची, ती म्हणायची मला नेऊ दे, ही म्हणायची मला नेऊ दे. कृष्ण भगवंत जाऊ लागले, रांगू लागले, खेळू लागले. रांगत रगणी चोरीत लोणी जाऊन धरती गवळणी बांधती चरणी देती कारण मी शोधे साधन दैत्य भगवान नमन केल नमन केल साधन कृष्ण आ वर्षण मात्र कृष्ण आळवा आळवा. रांगत रंगणी चोरीत लोणी जाऊन धरती गवळणी बांधित चरणी देती गारणी यशोदे साधन दैत्य बक्षणी तमान केले कमी करा आवाज. तुमच्या आवाजात आवाज मिसळला का नाही. प्रत्येक गवळणी म्हणायची मला नेऊ दे. पण ही लेकरू गोकुळात जे देवानं अवतार धरला, त्या गोकुळातल्या लोकांचा उद्धार करण्याकरता देवानं अवतार धरला. प्रत्येकाच्या घरी जायचं आणि त्याचा उद्धार करायचा, प्रत्येकाला भेट द्यायची. त्या गवळणीची अवस्था तशी होती महाराज. एक गवळण दही दूध घेऊन गावामध्ये हिंडू लागली. डोसक्यावर काय, दही दूध, आणि तोंडानं काय म्हणाली, गोविंदू घ्या कोणी दामोदर घ्या गे तव तव हसती मथुरे जागे तव तव हसती तव तव हसती तब 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 हसती मथुरा गोविंदू घ्या कोणी दामोदर घ्या गोविंदू घ्या रामेश्वर भाऊ भजन म्हणण्यामध्ये जेवढा आनंद आहे ना, टाळकऱ्याला माहिती, तेवढा कीर्तन करण्यात आनंद नाही. तुम्हाला भजन म्हणताना तुम्ही किती हसवणं म्हणता. कीर्तन करणं सोपं आहे, कीर्तन करणं सोपं आहे, पण कीर्तन करून वागणं लय अवघड आहे. खरंय का खोटे. कुठल्याही गोष्टीचा स्वतःला अनुभव असला तर लोकाला, एक माणूस गंगाच्या कडीला बसलं, दुसरा तिथं माणूस आला, मला का बसला असं म्हणला, मला पलीकडे जायचं. ते म्हणलं चल मी नेऊन सोडतो तुला. तानाजी मावासारखं माणूस भोळं आपलं, घेतलं खांद्यावर. कोणला, माणसाला. कुठं नेऊन सोडायचं त्याला, गंगाच्या पलीकडं.
आणि ते खंद्यावर घेतल्याच्या नंतर ते वरलं माणूस खाल्ल्या माणसाला म्हणाले, तानाजी मावाला म्हणजे तू मला घेऊन पोहतान कसा? ते मला माझ्या बाप जन्मी गंगत गेलो नाही म्हणा, ही पहिली गळंग. अरे तुला पोवायचं असलं तर लोकाला नाही, तू नाही म्हणा मी लोकांचं पवल्याला फायदे होय. माग कीर्तन करणं सोपं पण कीर्तन करून वा टाळ करायचं मोकळं. मला 2-3 अभंग 2-3 चाली म्हणल्या, जाताना फुल पाकिट घेतलं आपलं. आम्हाला लय अवघड आहे ना, आम्हाला कुठं उभा टाकता येत नाही, काय करता येत नाही. तुम्ही काय महाराज काल हे सांगितलं का कीर्तनात? तुम्हीच म्हणता आम्हाला, तुम्ही म्हणजे टाळकरी आहे. बसलेली माणसं आपल्याला नीट म्हणतात का? ते आपल्याला चांगलं म्हणत नाही. ते आमचे पोरं कपडे घालून येऊन आले की नाही असे माणिकराव सारखे पांढरे शिपट आले वा बगळे. अरे तू काय साबण दिलंस का काय? आम्हाला म्हणतात कोण्या गावामध्ये 2 वटे असतात, एक कुसर वटा आणि एक मसन वटा, आणि त्या वट्यावर बसायचे. काय महाराज कुठं चालली टिमकी? तुझ्या बापाच्या घरी. अरे तुझं कधी हरामी कोणाला चहा पाजिला नाहीस, लोकांना खाऊ घातलेलं तुला दे कोणा? आपल्या इकडे नाहीत माणसं तसे, तिकडे नांदेडच्या पलीकडे. तिकडे गेले की इकडचे म्हणायचे, इकडे गेले की तिकडचे म्हणायचे. धंदाच आम्हाला ते. चला कुठपर्यंत आले? प्रत्येक गवळण याची यशोदाला म्हणायची मला घेऊन जाऊ दे. आता बऱ्याच खोड्या केल्या, आपला टाइम संपला. खोड्या केल्याच्या नंतर यशोदा माईला सांगितलं, यशोदे तुझ्या लेकरला काहीतरी सांग. परवा आला आमच्या घरा, दारीनेजला होता म्हातारा, उचलून ताकाचा डेरा, वरी सोरडा सैराट, याच्या घरी जाय त्याच्या घरी जाय, ह्याची दाढी त्याची येणी, सगळ्या गावामध्ये सगळा गर्दा उठला. सगळं गाव यशोदा माईच्या अंगणात आलं आणि यशोदा माईला म्हणू लागले, यशोदे तुझ्या लेकरला काहीतरी सांग न ग. म्हणली काय झालं? सगळ्या गावाचा धिंगाणा उठिला महाराज. यशोदा माईने जवळ घेतलं, तोंडावून हात फिरिला, असा तोंडावून हात फिरला. म्हणले कृष्णा कृष्णा तुला मी ताकीद करते, घरी कुणाच्या जाऊ नको रे. गवळ्या घरी बुबट उठला, माट तयाचा फूडू नको. रागीट तुझा नंद पिता, मारतयाचा खाऊ नको. कृष्णा तुला मी ताकीद करते, घरी कोणाच्या जाऊ. एक गवळण झाली. चला दुसरी गवळण. लेकरू लढू लागला महाराज. रडते माझे बाळताने, समजाविता राहिना 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 राहिना, समजाविता राहिना. नाना परी करीत झाला, रडत असे पुंद पुंद, नेत्र वाट वाय पुंद, नेत्र वाट वाय पुंद. परिहवु करायना हो, परिहवु करायना राहिना राहिना राहिना. तरायना गवळण म्हणली, अगं काहीतरी नवस कर. एक मास देवे खोडी नाही केली, परजे ते आले यशोदेने. यशोदे मायनं लेकरला जवळ बोलिलं आणि सांगितलं, तू आता घरी राहायचं नाही, आता खोड्या सांगत बसत नाही. आपला टाइम संपला. गोकुळात देवानं काय काय खोड्या केल्या, कसा केस केलं, तुम्ही बऱ्याच वेळ ऐकलेल्या आहेत. सांगायची गरज का नाही ऐकल्या? खोड्या ऐकलेल्या तुम्हाला, ऐकून ऐकून शेवळून गेलेली माणसं तुम्ही. ऐकून ऐकून दरवर्षी 2-3-4 तुमच्या गावात 4 सप्ते होतात. 4ही सप्त्यामध्ये काढायचे कीर्तन दसरा असतातच. ऐकून ऐकून काय खोडे ऐकून. बरं मला सांगा तानाजी मावा, तुमच्या इथं 4 सप्ते आहेत का? किती आहेत माणिकराव? सप्ते किती येतं? 6 सप्ते आहेत नाही का? ऐका नीट जरा 2 मिनिटं. गावकरी मंडळ किती सप्ते आहेत? हा किती आहेत कृष्णा? 6 सप्ते आहेत. 6 सप्त्यामध्ये कीर्तन किती होतात? 9 कीर्तन धरावर. 6 सप्त्याचे 9 कीर्तन किती झाले? माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम.
टाइम दिला होता आपल्याला बाळासाहेबांना ते टाइम संपला. 2-2.5 तास कीर्तन झालं, कोणी आणि उठलं नाही, कोणाला बोर झाले नाही. टाइम संपला. 3 वाजलेत, आता 2:45 झाले ना. आता वाऱ्या वावदानाचा पावसाचा हे होतंय सांच्या पारी, म्हणून आता ताबडतोब पूर्ण गाव जेवणार आहे. म्हणून आता सेवा समाप्त चाली गेली नाही का माणिकराव? दत्तराव चाली गेली, राहू द्या. शेवटची विनवणी संता जनी परिसावी, विसरतो न पडावा माझा देवा देवा, विसरतो न पडावा माझा देवा तुम्हासे. आता फार बोलू काही अवघे पावी विनीतो, विसरतो न पडावा माझा देवा तुम्हासे, माझा देवा तुम्हासे. तू का मन पडिलो हो का मन पडिलो करा छाया कृपेती विसार पडा माझा देवा तुम्हाची तुम्हाची तुम्हाची, माझा तुम्हा तुम्हाची तुम्हाची तुम्हाची, माझा देवा तुम्हाची तुम्हाची तुम्हाची. माझा देवा तुम्हाची तुम्हाची तुम्हाची. देव जाणे. एकदा सगळ्यांनी हात वर करून भजन करा. सरळ 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 तसेच राहू द्या. मी चाय घेऊन येतो. तुकाराम तुकार.